प्रहार बिग बैश कप 2024 लाइव फ्रॉम नारंगी। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं बल्लेबाजी करने के लिए और दोनों तरफ से एक अतिरिक्त खिलाड़ी 12 मैन हमारे कॉम्बोस पे आना बहुत ज़रूरी है। टीम यूनाइटेड सीसी और SW क्रिकेट कोचिंग सेंटर, आपका जो 12 मैन हमारे कॉम्बोस पे आना बहुत ज़रूरी। ऋतिक राठौड़, श्रीकांत यादव फिलहाल प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। प्रहार बिग बैश कप 2024 श्रीकांत यादव इस टूर्नामेंट के आयोजन करता दूसरा संस्करण आप देख रहे हैं। संदीप यादव अपनी बॉलिंग बताया है, अभी तक इनका प्रदर्शन बहुत बढ़िया रहा है। 9 विकेट चटका, दूसरे पायदान पर हैं। अभी फिलहाल वो तीसरे पायदान की तरफ जाएंगे क्योंकि इससे पहले मुबस्सिर ने बहुत अच्छी गेंदबाजी की और 11 विकेट चटकाए हैं। और फिलहाल इस मैच में कॉम्बॉक्स में हमारे साथ एक विश्लेषक तुकाराम मांगेला सर जुड़े हुए। सर आपका स्वागत है। धन्यवाद प्रशांत जी। प्रहार बिग बैश कप 2024 चा फायनलचा मॅच आहे आणि फायनलचा मॅच अशा दोन संघांमध्ये खेळला जातोय ज्यांनी क्वालिफायर 1 खेळलाय। क्वालिफायर 1 याच दोन संघादरम्यान मग त्या मॅचवरती आपण काही विश्लेषण करणार आहोत। पण तुर्तास पहिल्या याच्या अगोदरचा क्वालिफायर नंबर 2 चांगला खेळ करून टीम SW कोचिंग क्रिकेट अकॅडमी जी आहे ना ती या फायनलचा मॅच खेळण्यासाठी रेडी झाली। तर दुसऱ्या बाजूला संपूर्ण स्पर्धेमध्ये एक आउटरेट विन, चांगला टीम वर्क केलेला आहे। मग आपण टॉप 10 टॉपच्या बॉलरच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती संदीप यादव आहेत। बॅट्समन जास्त नाही आहेत, याचा अर्थ प्रत्येक फलंदाजाने धावा केल्यात। या संघाच्या प्रत्येक फलंदाजाने धावा केल्यात, त्याच्यामुळे ती गोष्ट तर निश्चित आहे। एक टीम वर्क केलेला आणि दुसऱ्या बाजूला मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केलेला संघ समोर आहे। संदीप यादव अपनी बॉलिंग पर तैयार, सामना करेंगे ऋतिक राठौड़। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, मिडॉर के ऊपर से गेंद को खेल दिया, इनफील्ड के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। पहली गेंद पर चौका जड़ते हुए बल्लेबाज ऋतिक राठौड़ ने अपने इरादे को स्पष्ट किया है। संदीप यादव का स्वागत चौके के साथ हुआ। क्या बेहतरीन स्ट्रोक था ये, देखिए एक्शन रिप्ले में किस तरह से स्ट्रोक खेल दिया। क्रीज के कोने का इस्तेमाल, फ्लाइटेड गेंद थी, थोड़ा एक कदम बाहर लेके आए। मिडॉर का खिलाड़ी दायरे के अंदर, उनको पता था, बल्ले के बीचों बीच खेल दिया। टाइमिंग बहुत ही बेहतरीन, शानदार स्ट्रोक बल्लेबाज ऋतिक राठौड़ का चौके के साथ आगाज किया। लेग स्टंप के बाहर अम बॉल, और ये अम बॉल जो है ना, जब आप T10 नंबर एक बार फिर वो पिछला बहुत इंटरेस्टिंग मुकाबला, इंटरेस्टिंग टूर्नामेंट था जिसमें आम बॉल ने परेशान किया था बल्लेबाजों को। लेकिन इस आम बॉल की बात करें तो आज के दिन की जो कहानी है गेंदबाजों के लिए अच्छी नहीं रही है। बहुत सारे वो वाइड बॉल आए, तोहफे के तौर पर 10-10 रन बने हैं। अच्छी गेंद ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर से, वो बिल्कुल वो ऑफ स्टंप के ऊपर आती हुई गेंद, अच्छी गेंद थी ये। इससे पहले मिडिल और लेग स्टंप पर गेंदबाजी करते। स्कोर अगर देखें तो रन संख्या 5 है। ओवर फिलहाल पहला प्रगति पर है। पावर प्ले ऑन, बैकफुट चले गए, अच्छा स्ट्रोक, गेंद को खेल दिया अलॉन्ग द कारपेट, लॉन्ग अप टू द वाइडिश लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात। पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के। फ्लैंकली पॉइंट कवर, स्ट्रक कवर पर खिलाड़ी, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है। संदीप यादव गेंदबाजी कर रहे हैं। स्ट्रायकर एंडला श्रीकांत जाधव, हात येणारा चेंडू होता। जसं तुम्ही उल्लेख केला, आर्मरचा उल्लेख केला, आर्म बॉलचा उल्लेख केला होता, पण जसं आसिफ शेख यांना पाहिलं होतं ना, रिप्ले आपण पाहू सीमच्या साह्यानं। हा चेंडू बघा, संदीप यांचा सीम पोझिशन परफेक्ट ऑप्शनच्या बाहेर आणि आम चेंडू आत येतोय। आणि ज्यावेळेला हा नवीन चेंडू असतो ना, आता नवीन हा चेंडू वेगाने आत येतो आणि ती स्ट्रॅटेजी आखून या संघानं ज्यावेळेला क्षेत्ररक्षण करण्यासाठी त्यांना बजारण केलं गेलं, त्यावेळेला प्रयत्न तोच आहे। पहिल्या षटकात खात्याने संधी जो आपला इन्फॉर्म गोलंदाज आहे त्याला दिलेली आहे। पायावरती चेंडू आदळलाय, अपील जरूर झालंय। थोडंसं पिचिंग ही महत्त्वाची होती। पिचिंग जर बघितली तर विदिन द स्टंप यायला हवी ती, थोडा ऑफ स्टंपच्या बाहेर। रिप्ले आपण पाहूया, पिचिंग जस्ट बाहेर, थोडा बाहेर आहे आणि अँगलही क्रिएट करत होता, म्हणजे लेग स्टंप थोडंसं बाहेर जाणारा हा चेंडू।
फटका खेळायचा होता, बॅटच्या कडेला चेंडू लागतोय, तंत्र थोडंसं उघडं पडलंय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा असाच अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न श्रीकांत यादव याने केला होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एक चौकार ऋतिक राठोड यांच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा येते धावफलकावरती 6. या दोन संघादरम्यान क्वालिफाय नंबर 1 झाला होता आणि त्यावेळेला प्रथम फलंदाजी टीम युनायटेडने केली होती. आता त्यांच्या नावामध्ये युनायटेड आहे, एकता त्यांच्या टीममध्ये आहे आणि संपूर्ण ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये ती युनायटेड, ती एकता, ती एकजूट त्याने पूर्ण स्पर्धेमध्ये दाखवलेली आहेत. म्हणून त्या क्वालिफायर नंबर 1मध्ये जेव्हा 129 धावा केल्या होत्या ना, प्रतिस्पर्धेला 123 धावा करून दिल्या नाही आहेत आणि ते पाहता आता ते टार्गेट कुठलं सेट करणार टीम HW क्रिकेट कोचिंग अकॅडमी ते पण उत्सुकतेचं ठरणार आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय, गोलंदाज रेडी होतोय मोहम्मद आसिम. और फिलहाल अपनी बॉलिंग पार्ट पर गेंदबाज तैयार. आसिम अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. पहले ओवर में 6 रन. टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. और इस टीम की बात करें तो टीम यूनाइटेड की ताकत इनकी गेंदबाजी, स्पिन गेंदबाजी बहुत बढ़िया हो रही है. बैकवर्ड चले गए, गेंद को गैप में खेला, सुंदर फील्डिंग, पॉइंट पर डाइव लगाई, गेंद को रोका गया. सुंदर फील्डिंग का नजारा. स्कोर इसी के साथ 7 रन बगैर किसी नुकसान के. SW क्रिकेट कोचिंग सेंटर अपनी बॉलिंग पार्ट पर तैयार है. गेंदबाजी कर गेंदबाज टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, बल्लेबाज आउट. श्रीकांत यादव इस मुकाबले में जल्दी बैक टू द पेवन चले गए. विकेट कीपिंग बहुत बढ़िया रही है. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है, सबमरीन डिलीवरी थी गेंदबाज की. स्कोर 7, 1 विकेट के नुकसान पर. SW क्रिकेट कोचिंग टीम इस वक्त शुरुआत आपकी अच्छी नहीं है. सैयद मोहम्मद बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और शुरुआत बहुत बढ़िया. श्रीकांत यादव अपना खाता नहीं खोल पाए, थोड़ा निराश रहेंगे. पहले मैच में भी कुछ अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए थे और इस मैच में डांसिंग डाउन द विकेट आगे आए. और एक्शन रिप्ले में देखें क्या हुआ था मैदान के अंदर. बल्लेबाज श्रीकांत कदमों का इस्तेमाल किया, आगे आए, टिप्पा काफी ऑफ टाइम के बाहर और गेंद नीचे रहे. विकेट कीपर ने विकेट के पीछे अपना काम किया और श्रीकांत यादव की पारी समाप्त. शेष गुरु को मौका मिला नंबर 3 पर और स्कोर है 7 रन 1 विकेट के नुकसान पर. अच्छी गेंदबाजी इस ओव्हर में सय्यद द्वारा. आणि जसं तुम्ही चर्चा केली, या संघाचं जे बलस्थान आहे ती गोलंदाजी आहे. गोलंदाजी आहे जी गोलंदाजी ज्याच्यामध्ये विविधता आहे आणि खास करून एक लेफ्ट आर्मर आपण या साईडनं पाहिला आहे, एक डावखुरा गोलंदाज आपण या साईडनं पाहिला होता संदीप यादव. आता त्या एंडनं सुद्धा डावखुरा गोलंदाज, दोन्ही साईडनं स्पिन अटॅक ठेवण्याचं काम तेच आहे. कारण मागचा सामना जो क्वालिफाय नंबर 1 आहे ना, त्यावेळेला याच 2 खेळाडूंना चांगली कामगिरी केली होती. 2 विकेट त्यावेळेला संदीप यादव यांनी टिपली होती आणि सय्यद याने केपाशीच गोलंदाजी त्यांनी सुद्धा 1 विकेट प्राप्त केला होता. म्हणून त्या स्ट्रॅटेजीनं हा संघ मैदानावरती उतरलेला आहे. चॅम्पियन व्हायचं आहे, चॅम्पियन बनायचं आहे आणि चॅम्पियनशिप जिंकायची आहे, याच उद्देशानं दोन्ही संघ मैदानावरती आहेत. श्रेयस गुरव स्ट्रायकर एंडला. आता येणारा चेंडू होता, फॉरवर्ड डिफेंड, चांगली गोलंदाजी चालली. ज्याची चर्चा आपण करतोय, त्या सामन्यामध्ये केलेला परफॉर्मन्स कुठेतरी आत्मविश्वास देऊन गेलेला आहे. जो कॉन्फिडन्स लेवल आहे ना, तो तुम्हाला देऊन गेलेला आहे की प्रतिस्पर्धेशी कसं खेळायचं आहे, काय टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे आणि काय लेननं तुम्हाला गोलंदाजी करत असताना कमीत कमी संधी हे मोठे फटके खेळण्याची द्यायची आहेत, त्याच्यावरती चर्चा झाली आहे. म्हणून डावखुरा गोलंदाज आहे. क्षेत्राची रचना आपण बघितली तर ऑफसाईड या दिशेनं 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत, कव्हरला आहे, एक कव्हर पॉईंटला आणि एक थोडंसं बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. स्लिप तैनात आहे ऑफसाईडला. हलक्या हातानं खेळाय, धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक बरोबर सर्कलमध्ये शॉर्ट फाईन लेग, मिड विकेट, मिड ऑनला क्षेत्र, डीप वरती एक क्षेत्ररक्षक आहेत जो डीप स्क्वेअर लेग आणि समोर लॉंग ऑफ च्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक. 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. धावा आहेत धावफलकावरती 7. उसली होती ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं उचलीनं चकित केलं होतं. 2 षटकांचा खेळ संपलाय. या षटकामध्ये 1 विकेट आला श्रीकांत यादवच्या रूपानं, एक गडी बाद झाला. शेवटचा चेंडू बघा, फुलरले नव्हता, थोडंसं कटी झाला आणि उसली ही बाउन्स आहे. या उसळीनं थोडं बीट केलं ते
फलंदाज श्रेयस गुरवला 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहेत धावफलकावरती 7, 1 गडी बाद 7. जैसे कि हमने चर्चा की टीम यूनाइटेड टीम की ताकत है उनकी स्पिन गेंदबाजी बहुत बढ़िया। और संदीप यादव अब गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। क्वालिफायर 1 आपने देखा है टीम यूनाइटेड सीसी और एसडब्ल्यू क्रिकेट कोचिंग सेंटर के बीच हुआ था, जिसमें टीम यूनाइटेड ने 129 रन बनाए थे, 94 पर इस पर ऑल आउट किया था अपनी टीम को, एसडब्ल्यू क्रिकेट कोचिंग सेंटर को। तो इस मुकाबले में कौन से ऐसे खिलाड़ी जिन्हें प्रभावित किया था, अच्छा प्रदर्शन किया था, उसके बारे में ये ओवर समाप्त होने के बाद चर्चा होगी। संदीप यादव 1 ओवर 6 रन, कोई सफलता नहीं है। मोहम्मद ने बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए 1 विकेट चटकाया, सिकंद जादव को आउट किया। विकेट कीपर ने बहुत ही बढ़िया काम, विकेट के पीछे अच्छा बॉन्डिंग था। स्लीप है, पॉन्ड है, कवर है, एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी तैनात है, उसके साथ लांगा पर खिलाड़ी तैनात। ओहो अच्छी गेंद, आम बॉल बहुत अच्छा डाल रहे हैं, अच्छा एक्शन इनका। और संदीप यादव परेशान करते हुए क्रीज के कोने का इस्तेमाल किया और टिप्पा खाने के बाद गेंद नीचे भी रही है। शुरुआत संदीप यादव की बहुत ही शानदार। समय मिला बैकफुट पर, अच्छा स्ट्रोक है, क्रैकिंग स्ट्रोक। इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉल की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बहुत ही खूबसूरत बैकफुट पंच था ये। तो करण सर, अगर बड़ा मंच है तो बड़े मंच पर बड़े सरपंच की जरूरत है। तो ये बैकफुट पंच, बैकफुट पर देखिए किस तरह से ये शॉट खेला गया, दोबारा उसी तरह की गेंदबाजी। बल्लेबाज ने जल्दी भाप लिया था, छोटी गेंद थी, समय मिला और उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को खेल दिया कवर और एक्स्ट्रा कवर के बीच से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चलेगी, फासला चीरते हुए 4 रनों के लिए एक दर्शनीय स्ट्रोक। ऋतिक राठौड़ का 10 पर खेल रहे हैं, 7 गेंदों का सामना किया, स्कोर 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। वेलकम बाउंड्री। संदीप यादव के पहली गेंद पर कोई जवाब नहीं था बल्लेबाज के पास, दूसरी गेंद पर लाजवाब स्ट्रोक बल्लेबाज ऋतिक राठौड़ का। रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया अपने पॉलोत्र में संदीप यादव, गेंद को रोकते हुए पहले 3 गेंदों में बस 4 रन, स्कोर 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। एक चांगला फटका आपण पाहिला आहे ऋतिक लोटर यांच्या बॅटमधनं ऑफस्टम्पच्या बाहेर हा चेंडू होता, बॅट थोडीशी लांब होती। एकच महत्त्वाचं होतं की फुल फेस ऑफ द बॅट खेळलं, गॅपमध्ये खेळलं, जो कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता त्याच्या जर उजव्या बाजूनं हा चेंडू ड्राईव्ह नाही केलं, फक्त बॅटची फेस थोडी ओपन केली गेली होती। एक धावे या चेंडूवरती चांगला फॉर्म दिसतोय। मागच्या सामन्यामध्ये केलेल्या चुका ऋतिक राठोड यांनी हा शॉर्ट सिलेक्शन मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं, ते शॉर्ट सिलेक्शन पाहता या आत्तापर्यंतच्या या 9 चेंडूमध्ये 11 धावांच्या खेळीमध्ये चांगलं शॉर्ट सिलेक्शन आहे। खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, कव्हरच्या दिशेनं फील्ड केलं गेलं आहे। खोलवा टप्प्याचा चेंडू होता, धाव घेण्याची कुठली संधी नाही आहेत, म्हणून शॉर्ट सिलेक्शन महत्त्वाचं आहे। 2 यंगस्टर आहेत, एक श्रेयस गुरव ज्याच्याकडे प्रतिभा आहे, अंडर 12, 14, 16, 19 चांगलं क्रिकेट त्याने खेळ आहे। आता हा मोठा मंच आहे, तिथे आपला खेळ दाखवायचा आहे। बॅटची फेस लवकर ओपन थोडीशी बंद केली गेली, त्याच्यामुळे कडा ओपन झाली। बघा बल्ले का मूव आप जल्दी बंद करेगे, लवकर बंद केले तर कडा समोर येणार, त्याच्यामुळे अर्ली इनिंगमध्ये सुरुवातीच्या इनिंगमध्ये हा फटका खेळणं थोडंसं जिकरीचं ठरू शकेल। 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावफलकावरती 12, ऋतिक राठोड खेळतात 11 वरती, श्रेयस गुरव यांना खातं उघडायचं आहे। चांगली सुरुवात खास करून टीम युनायटेड सीसी कडनं झालंय, ज्यांनी अर्ली स्ट्राईक केले, पहिला विकेट लवकर प्राप्त केलाय। फिलहाल अगर देखें तो जो पहला क्वालिफायर था वहाँ नासिम खान के 3 विकेट, संदीप यादव ने 2 विकेट चटकाए थे, मलिक साहब ने 2 विकेट चटकाए थे, अच्छा कंट्रीब्यूशन था गेंदबाजों का। उसके बाद में मनीष यादव के 32 और गौतम वाघेला के 28 रन। तो दूसरी तरफ आसिफ ने 4 विकेट चटकाए थे। उस मुकाबले में टीम में यूनाइटेड ने शानदार जीत अर्जित की थी। अब देखिए क्या वो पलटवार करेंगे इस डब्ल्यू क्रिकेट कोचिंग के खिलाड़ी। स्कोर 3 ओवर के बाद 12 रन, 1 विकेट के नुकसान पर। सैयद मोहम्मद अपनी बॉलिंग मार्ग पर तैयार, गेंदबाजी करने के लिए सामना करेंगे बल्लेबाज ऋतिक राठौड़। स्टडमैन एक गली पर खिलाड़ी, पॉइंट कवर पर खिलाड़ी मौजूद है, डीप एक्स्ट्रा कवर एक बडाप पर खिलाड़ी कचिंग पोजीशन में है। के बाहर गेंद थी, हल्के से खेल दिया, पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील करते तब तक दोनों बैटर ने आंखों में इशारा करते हुए
1 रन मुकम्मल किया। वैसे पॉइंट का खिलाड़ी बॉडी पर, गली पर जो खिलाड़ी था वो पॉइंट क्षेत्र में चला गया था। स्कोर फिलहाल 13, 1 विकेट के नुकसान पर। ओवर 14 पर, चौथा प्रगति पर है। पावर प्ले ऑन। प्रहार बिग बैश कप 2024 फाइनल का मुकाबला। श्रीकांत यादव टूर्नामेंट का आयोजन करना। बैकफुट जाके गेंद को गैप पे खेलना तो चाह रहे थे। बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर दोनों बैटर द्वारा टिप्पा खाने के बाद घुमा भी मिल रहा है। और जब लेग स्पिन गेंदबाजी हो रही है तो बढ़िया आर्म बॉल भी आ रहा है। सैयद इम्पोर्टेंट गेंदबाज है। अभी तक देखिए तो इनका स्पेल बहुत अच्छा रहा। चौथा ओवर है। स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। करंट रन रेट 4.20 का। बढ़िया लाइन ऑफ टर्म के बाहर गेंद को खेलना चाहते थे कवर के ऊपर से, और फील्डिंग के जमावट देखे तो कल सब जिस तरह से फील्डिंग के जमावट है। इससे पहले एक्शन रिप्ले बहुत अच्छी गेंद थी, लेग ब्रेक गेंद थी गेंदबाज सैयद द्वारा। जसं तुम्ही उल्लेख केला फिल्डिंग पोझिशन वारंवार चेंज का केली जाते, कारण जसा तुम्हाला चेंडू हाताळायचा आहे ना त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला फील्ड लावायचे त्याच पद्धतीनं। जर ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू हाताला गेला होता त्यावेळेला डीपवरती क्षेत्ररक्षक होते, आता क्षेत्ररक्षक थोडंसं बदललेलं आहे। गोलंदाज अकोटप्याचा थोडासा आर्मर चेंडू हाताळा, वेगवान चेंडू हाताला गेलाय। डॉट बॉल दोन्ही बाजूनं स्पिन अटॅक ठेवण्याचं कारण तेच होतं की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त फटके खेळण्याची संधी देणार नाहीये, ही स्ट्रॅटेजी आखली गेली होती। श्रेयस गुरव स्ट्रायकरला ऋतिक हलक्या हातानं खेळाय, धाव घेण्याची कुठली संधी नाही। चांगली गोलंदाजी आणि ज्यावेळेला एका वेळेला ज्यावेळेला आपल्या म्हणत असते ना की आपण अगेन्स्ट म्हणजे जे एखाद्या संघाच्या एखाद्या खेळाडूच्या अगेन्स्ट चांगलं केलं असेल तर कॉन्फिडन्स येणार, पण एखाद्या खेळाडूने आपल्याला त्रास दिलाय तेही मनामध्ये चाललं असतं। कदाचित तेच द्वंद्व खेळपट्टीवरती चाललंय, ते द्वंद्व आहे कोण कोणाशी कसा खेळलाय, कोणाशी कशा पद्धतीने टॅकल केलंय, ही लढाई मैदानावरती आहे। चांगले षटक हे हाताळले, 2 षटकं खास करून सय्यद यांची पाहिली आपण, फक्त 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात। 4 षटकांचा खेळ संपत असताना धावा धापलकावरती आहे 14, 1 गडी बाद 14 धावा। पॉवर प्लेच्या षटकातील सुरुवातीची काही षटकं पाहिली तर आतापर्यंत गोलंदाजाचा वरचष्मा राहिलाय। गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी, महत्त्वाचं काय टप्पा आणि दिशा दोन्ही महत्त्वाची होती। चांगल्या टप्प्यावरती आणि चांगल्या दिशेनं गोलंदाजी झाले। 4 षटकाचा खेळ संपताना धावा धापलकावरती 14। दूसरी इंपॉर्टेंट बात है फील्डिंग बहुत बढ़िया रही है। जैसे कि विकेट कीपिंग जब बीट किया था श्रीकांत यादव तो विकेट कीपर ने बहुत ही बेहतरीन काम किया और विकेट प्राप्त किया था। सैयद 2 ओवर 3 रन और एक बहुत ही महत्वपूर्ण विकेट। स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान पर। 4 ओवर का खेल समाप्त हुआ। प्रमुख गेंदबाज के तौर पर कासिम मलिक, जिनके बारे में चर्चा हो रही है, जो क्वालिफायर का मुकाबला था वहाँ इन्होंने 2 विकेट चटकाए थे। स्ट्राइकर पर बल्लेबाज श्रेयस गुरव 1 पर बल्लेबाजी कर 6 गेंदों का सामना किया है। ऑफसाइड पर फिलहाल 2 खिलाड़ी बॉडी लाइन पर। ओह, टिप्पा खाने के बाद उछाल है, टर्न एंड बाउंस, सुंदर गेंद। कासिम सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं। ये अनप्लेबल गेंद थी बल्लेबाज के लिए। एक्शन में देखे क्रीज के कोने का इस्तेमाल किया, अनप्लेबल गेंद। टिप ऑफ टाइम के बाहर है, गेंद को इनसाइड पर खेलना चाह रहे। शॉट अच्छा नहीं है बल्लेबाज श्रेयस गुरव का। बहुत अच्छी लाइन और अच्छी दिशा। एक बार क्रीज के कोने का इस्तेमाल, टिप्पा खाने के बाद लेग ब्रेक होती हुई गेंद, टर्न मिल रहा है, ये बेहतर है क्योंकि इससे पहले मेरे हिसाब से वो छठी स्टंप की तरफ गेंद जा रही थी तुकरम सर, उस गेंद को वो स्क्वेयरली की तरफ खेलना चाहते थे, मन बना के खेलने का प्रयास किया। अब ज्यादा से ज्यादा ऋतिक राठौड़ को देने की जरूरत है। 12 पर खेल रहे, स्कोर 15 रन 1 विकेट के नुकसान पर। 5वां ओव्हर प्रगती पर है। पहिले 2 चेंडू पहिले तर अगेन्स्ट रन केले होते, ह्या चेंडूच्या विरुद्ध दिशेने खेळण्याचा प्रयत्न पहिले 2 चेंडूवरती झाला होता। ऑफस्टंपच्या बाहेर काय ड्राइव्ह केला, सुंदर फटका, गॅपही शोधलाय। आपने सही कहा था, जास्तीत जास्त संधी ऋतिक रोटरला देणं गरजेचं आहे, कारण ऋतिकची आत्तापर्यंत इनिंग पाहिली तर बॅटच्या बरोबर बॅटच्या मधोमध चेंडू क्लिक होतोय आणि जो साऊंड आवाज आला ज्यावेळेला ड्राइव्ह केलं गेलं या चेंडूला ऋतिक राठोडनं कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता। रिप्ले बघा, कासिमचा चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लांब होता, लांबून खेळलं होतं पण थोडा इनसाइड आउट, मागचा पाय गिरकी घेऊन बाहेर आला होता, गॅप शोधला होता कव्हरच्या दिशेनं आणि महत्त्वाचं होतं
जे बॅटची फुल पेस पूर्णपणे बॅटची फुल पेस समोर आली होती. चांगला ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्हचा फटका ऋतिक राठोड यांच्या बॅटमधनं चौकार इनफॉर्म दिसतोय. सध्याकडला चांगला टच म्हणजे दिसत फलंदाज ऋतिक राठोड. 19 धावा धाबल कव्हर 4.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण होत असताना बॅकफुटला गेला. टप्पा थोडासा मागे सारला. मागचा चेंडू होता, फुलरलेला होता. हा टप्पा थोडासा लांब सारला. गोलंदाज कासिम मलिक यांनी बॅकफुटला गेलं, सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. टर्न आहे. जसा पहिला चेंडू थोडासा उसळी घेणारा होता आणि फिरकी घेणार होता, तसा हा टर्न अँड बाउन्स उल्लेख तुम्ही केला होता. हा पहिला या षटकातील शेवटचा चेंडू बघा, टर्नही होता, ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि थोडासा बाउन्सही होता. थोडी फिरकी आहे, विकेटमधनं मदत आहे, पिचमधनं थोडीशी मदत आहे. विकास करून गोलंदाजाला 5 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धापलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना SW क्रिकेट कोचिंग टीम आणि त्यांच्या समोर विपक्ष आहे टीम युनायटेड सीसी. फायनलचा मॅच आहे, ग्रँड फायनलचा मॅच आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ चाललाय. धावा 19. After 5 overs scored 19 for loss of 1 wicket. ऋतिक राठौड़ 16 पर बहुत इंपॉर्टेंट पारी के लिए 70 गेंदों का सामना किया. श्रेयस गौरव ने थोड़ा सा समय लिया है, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी जरूर है, लेकिन इस बार समय लेते हुए और वेट एंड वॉच वाली क्रिकेट खेल रहे. यंग खिलाड़ी है, नौजवान प्रतिभा है, इनके पास टैलेंट है. हुनरबाज खिलाड़ी के लिए बहुत अच्छा मंच. प्रहार बिग बैश कप 2024. पार्थ अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज श्रेयस गौरव. फील्डिंग ऑफ साइड पर आप देख सकते हैं इस वक्त फिलहाल 5 खिलाड़ी. गेंद अंदर आएगी, बिल्कुल वो हाथ दिखाई दे रहा है और गेंद को कलाई के साथ मोड़ दिया था फाइन लेग पर. स्कोर इस वक्त अगर देखें तो रन संख्या 19. पार्थ ने 5 विकेट चटकाए हैं इस प्रतियोगिता में. बैकफुट पर चले गए, पहले बैकफुट पर चले गए थे. बॉल आने से पहले काफी लेग स्टंप के बाहर आए थे और इनको पता कि इस तरह से वो गेंदबाजी करने वाले हैं. गेंदों को बिल्कुल दोबारा इनसाइड आउट करने का प्रयास. इस बार गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ पर अलॉन्ग द कारपेट. 1 रन लेने का मौका. सिंगल के साथ स्कोर अब पहुंच चुका 20 पर. पहले 3 गेंदों में 2 बिंदी गेंदें और 1 सिंगल है. ऋतिक राठौड़ 16 पर सामना करेंगे पार्थ का. स्कोर 20 पर मान. आतापर्यंत 3 गोलंदाज आपण डावखुरे पाहिले, तिन्हीमध्ये विविधता आहे. आताही पार्थला बघतोय आपण, जी गोलंदाजी करताना थोडीशी वेगळी ॲक्शन आहे. चेंडू ज्या वेळेला हाताळा जातोय, व्हाईट बॉलचा इशारा होतोय, त्यावेळेला चेंडू एक खांद्याला समांतर येतोय. हात चेंडू हाताळताना खांद्याला थोडासा समांतर येतं, पॅरल येतोय. त्याच्यामुळे चेंडूला ओळखणंही गरजेचं आहे. हा वेगाने चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. धावा धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती फायनलचा मॅच. पायावरती चेंडू पंचांचं बोर्डवर. पायावरती चेंडू आदळला पंचांचं बोर्डवरती. लेग बिफोरचा मी म्हटलं ना, थोडासा समांतर येतोय, पॅरल राहत येतोय. त्याला ओळखणं, उसको परखणं जरुरी आहे. ओळखता आलं नाही आहे, रीड करता आलं नाही आहे. आणि ऋतिक राठौड़ जे चांगली फलंदाजी करत होते, ज्याच्या बॅटमधनं धावा येत होत्या. एक कवडराईचा चांगला फटका. सुरुवात समोर डाऊन द ग्राउंड खेळली होती आणि ऋतिक राठौड़ पाडले आहेत. ऋतिक राठौड़ आपल्या टीमसाठी चांगला स्टार्ट मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये 16 धावा केल्या. 18 चेंडूमध्ये 16 धावा, 3 चौकार आपण ऋतिक राठौड़ यांच्या बॅटमधनं पाहिलंय. आणि ते लेग बिफोरचा विकेट. पार्थ चंदन बिल्कुल थोडी सुगंध आ रही थी, वो विकेट की भी सुगंध आई है. आणि या बाद बघा कशा पद्धतीने झाले. चंदन यांचा पारचा चेंडू होता, पडला, आत आला, क्रीजमध्ये राहिले. क्रीजमध्ये बरोबर इन फ्रंट ऑफ द विकेट. पंचांचा निर्णय आणि पंचांचं बोट हळूहळू आपण बघतोय वर येत आहे. जो निर्णय आपण बघूया जो घेतला होता, कदाचित सार्थ ठरवतात. पार्थ आहे पण सार्थ ठरवलाय, विकेट प्राप्त केलाय. 21 विकेट के नुकसान पर मैंने एक और चीज़ जो है वो नोटिस की. जिस तरह से वो एक्शन रिप्ले था, क्रीज के कोने का इस्तेमाल हुआ और ये गेंदबाज ऐसा नहीं कि वो लेग ब्रेक करने के लिए जा रहे, वो बॉल उनका एंगल के साथ अंदर आ रहा है. तो बल्लेबाज को पता यही बॉल आने वाला है, लेकिन गेंद को रीड नहीं कर पाए. सेट बल्लेबाज ऋतिक राठौड़
रीड नहीं कर पाए, 16 रन बना के बैक टू द पॉइंट चले गए। यहाँ से वो बड़ी पारी आने की ज़रूरत थी। स्पिन गेंदबाजी है बहुत कमाल की है इस टूर्नामेंट में, खास करके टीम यूनाइटेड की। इंपॉर्टंट विकेट, स्कोर 21, 2 विकेट के नुकसान पर। नक्की तुम्ही योग्य विश्लेषण केलं क्रिसच्या घेरायचं आपण म्हणून तिन्ही गोलंदाज आपण जर पाहिलं तर पहिला संदीप यादव होते ते बरोबर यस्टनच्या थोडासा बाजूला जायचे, पण दोन असे गोलंदाज आहेत ज्याने क्रीजच्या कोण्यामधनं गोलंदाजी केले आणि त्यांना यशही लाभलंय। 2 विकेट गमावत असताना धावा दाबलकावरती 21। आता फलंदाजीसाठी उमेश गुर्जर। मागचा मॅच आपण पाहिलाय क्वालिफाय नंबर 2 चा मॅच, ज्या सामन्यामध्ये 38 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी ज्यानं साकारली होती तो आता फलंदाज। पुन्हा एकदा सिच्युएशन तीच आहे बरोबर, अशाच किंबहुना याच्यापेक्षा बिकट अवस्थेमध्ये त्यावेळेला ते फलंदाजीला आले होते आणि तिथे येऊन एक चांगली एक अशी खेळी केली ज्याने डावाला आकार आला, या खेळ थोडासा बदलला आणि जी अपेक्षित धावसंख्या उभारायची होती ज्याच्याने प्रतिस्पर्ध्यावरती दबाव येईल ती खेळी उमेश गुर्जर यांनी हाताळली गेली होती। आता ते स्ट्रायकर एंडला आले आहेत, पण आता परिस्थिती वेगळी आहे। आपण थोडा मागच्या सामन्यातला प्रतिस्पर्धी असं नाही क्वालिफाय त्यांनीही केलं होतं, पण त्यांची गोलंदाजी पाहता आणि आताची गोलंदाजी पाहता थोडासा डिफरन्स आहे। क्वालिटीमध्ये आपण पाहिलं तर थोडासा फरक आहे आणि तो दिसून येतोय। आज सुद्धा हात येणारा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, एक धाव आपलं स्वतःचं खातं उघडत असताना उमेश गुर्जर हाही हात येणारा चेंडू होता, हा वेगाने टाकला होता, लेन थोडीशी लांब होती त्यामुळे लेनला पिक केलं, बॅकफुटला आलं, हलक्या हाताने खेळलं, जोपर्यंत मिडऑनला फील्ड केलं जाईल एक धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाते। या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकर एंडला श्रेष। सन्मानजनक केलं होतं, आता थोडा फ्लायटर डिलिव्हरी होता। 6 षटकांचा खेळ संपला, पॉवर प्लेचा खेळ संपलाय। पॉवर प्लेच्या खेळामध्ये तितकी पॉवर कदाचित फलंदाजाला दाखवता आली नाहीये, त्याचं कारण आहे दोन्ही बाजूने स्पिन अटॅक आणि दोन्ही बाजूने खास करून डावखुऱ्या गोलंदाजाचा वापर टीम युनायटेड सीसीने केलाय, म्हणून हा संघ इथपर्यंत आलाय। एक टीम वर्क ज्याचा उल्लेख आम्ही केलाय, या संघातील प्रत्येक खेळाडूने चांगले केले, एक टीम युनिट बनले आणि त्या युनिटमुळेच कदाचित हा फायनलचा मॅच खेळतोय टीम युनायटेडचा संघ। 6 षटकांचा खेळ, धावा दाबलकावरती 2 गडी बाद 22। और अब गेंदबाजी की बात करें तो अपने बॉलिंग पार पर कासिम अच्छी गेंदबाजी रही है पिछले ओवर में। नई गेंद का इस्तेमाल हमेशा तेज गेंदबाजों को करते हमने देखा है, खास करके T20 में। आईपीएल में एक तरफ से वो तेज गेंदबाज, एक तरफ से स्पिन गेंदबाज होते, लेकिन आज देखिए तुकाराम सर दोनों तरफ से स्पिन आक्रमण है और लेग ब्रेक गेंदबाजी। वैसे पिछले ओवर में लेग ब्रेक गेंद ज़्यादा नहीं थी, जैसे रविंद्र जडेजा करते हैं, आम बॉल ज़्यादा थे और क्रीज के कोने का इस्तेमाल, कभी एक बार फिर वो गति में परिवर्तन, कभी लेंथ में बदलाव, ये सारी चीज़ें इन्होंने की, तो बॉल वहीं पर आ रहा था, अंदर ही आ रहा था। कासिम मलिक अपने बॉलिंग मार्क पर तैयार, पहले ओवर में 5 रन दिए, स्कोर 22, 2 विकेट के नुकसान पर। उमेश गुर्जर इस वक्त स्ट्राइकर एंड पर हैं। अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर, स्लिप में खिलाड़ी हैं वो प्रभावित हैं, जिस तरह से बॉल टिप्पा खाने के बाद बिल्कुल बल्ले को लगी और उसके बाद उनकी तरफ चली गई है। एक्शन रिप्ले में देखें, क्रीज के कोने का इस्तेमाल, टिप्पा बिल्कुल थोड़ा सा ऑफ स्टंप के बाद उछाल था, बैकफुट पर खेले, बाहरी किनारा और 1 बाउंस गेंद स्लिप में चली गई। सोच बहुत अच्छी है, सही दिशा के साथ गेंदबाजी करते हुए कासिम मलिक। फुल टॉस, कवर के ऊपर से इस गेंद को पनिश किया, डीपेस्ट कवर, बाउंड्री लाइन के बाद 4 रन, कड़क शॉट। देखिए किस तरह से स्ट्रोक खेला है, फुल टॉस है, कहां छोड़ने वाले हैं, फ्लाइट करना चाहते थे, स्लिप का खिलाड़ी है बिल्कुल, इसलिए वो फ्लाइट, क्रीज के कोने का इस्तेमाल, खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है। उमेश गुर्जर का ये कमाल का स्ट्रोक, वंडरफुल बैटिंग, स्कोर मूव्स ऑन 26/2। छोटी गेंद बैकवर्ड पर समय मिला, स्ट्राइक पर खिलाड़ी तैनात है, इस बार रन बनाने का कोई मौका नहीं है। 7वां ओवर, स्कोर 26 रन, 2 विकेट के नुकसान पर। 6.3 षटकांचा खेळ झालाय। स्ट्रायकर एंडला उमेश गुर्जर, आणि जसं तुम्ही स्लिपचा उल्लेख केला होता, पण एक चेंडू थोडासा स्लिपही झाला होता, हातातनं सटकला होता, म्हणून तो उलटा चेंडूचा पुरेपूर समाचार घेत असताना उमेश गुर्जर ऑफस्टंपच्या बाहेर, बॅटची फेस ओपन केली, लेट कट, थोडासा लेट खेळला, उशिरा खेळला, बॅटची फेस थोडीशी ओपन केली, नजाकत दाखवली। पहिला ताकद आपण बघितली होती, जो कव्हरच्या दिशेने चौकार ठोकला होता, यावेळेला नजाकत
ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला फक्त बॅटची फेस ओपन केली, लेट कट केलं. हा फटका बघा आल्या रिप्लेमध्ये आपण बघू शकता. बघा फक्त जाणून बुजून हा फटका जाणून बुजून खेळा, असं नाही की कट लागलाय, हा जाणून बुजून खेळा, लेट खेळला आणि हा लेट कटचा चौकार उमेश गुर्जर याच्या बॅटमधनं हा महत्त्वाचे क्षणी चौकार. या षटकामध्ये धावा आल्यात, 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये आल्या. धावा झाल्या धापलकावरती 30. टर्न आहे समोर खेळले होते आर्मसाठी, अर्बन बॉलसाठी खेळले होतं. चेंडू थोडा गिरकी घेतोय, जसा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर असतो ना तसा हा थोडा गिरकी घेतला, बाहेरच्या दिशेने निघून झालाय. जो नॅचरल अँगल राहिला आहे खास करून गोलंदाजचा आणि तोच चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. या 7व्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. धावा आहे धापलकावरती 30. फ्लाईटमध्ये बीट केलं होतं, बीट केलं होतं. यशीचा प्रयत्न केला गेला होता, थोडेसे फ्लायटेड डिलिव्हरी हाताळली गेली होती. शेवटचा चेंडू होता या 7व्या षटकातील आणि 7व्या षटकातील शेवटचा चेंडू. रिप्ले आपण बघूया. रिप्ले बघा, फ्लायटेड डिलिव्हरी होती, थोडंसं ललचायत आले होते पुढे, जोपर्यंत यष्टीरक्षक यष्टीजीत करत तोपर्यंत पुन्हा एकदा फलंदाज आपल्या क्रीजमध्ये. सुरक्षित 7 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहे ते धापलकावरती 30. सध्याच्या घडीला आहे कॉमेंट्री बॉक्स डीबीएनच्या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. आमच्या जोडीनं प्रशांतजी आदवडे आहेत, जे समोरच्या कक्षामध्ये डीबीएनची पूर्ण टीम रेडी आहे. 7 षटकांचा खेळ संपला प्रशांतजी आणि धावा आहे त्या धापलकावरती 30. क्रुशियल मुकाबला और बहुत अच्छी फ्लाइटेड गेंद थी, टिप्पा ऑफ स्टंप के बाहर था, बल्ला बिल्कुल मिडविकेट की तरफ चला गया. बीट पे बल्लेबाज रियाज है विकेट के पीछे, जिन्होंने बहुत अच्छी स्टंपिंग की थी, सवाल भी पूछा, लेकिन फिलहाल विकेट ने मिला. क्रीज पे सुरक्षित है, कोई नुकसान नहीं है. ये कॉम्बॉक्स है जहाँ एक बहुत ही मशहूर विश्लेषक हमारे साथ जुड़े हुए तुकाराम मांगेला. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में, डीप स्टैक कवर पर गेंद चली गई. खिलाड़ी यहाँ तैनात बाउंड्री लाइन पर वाइडिश लांगा पर मौजूद थे, डीप स्टैक कवर क्षेत्र में आए और गेंद को फील्ड किया. स्कोर 30 रन 2 विकेट के नुकसान पर. ओवर 8वां ओवर प्रगति पर है, 31 2 विकेट के नुकसान पर है. SW क्रिकेट कोचिंग सेंटर पार्थ अपनी बॉलिंग मार्फत तैयार, सामना करेंगे बल्लेबाज उमेश गुर्जर. 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ये कॉम्बॉक्स है डीबीएन लाइव की टीम. सारी चीज़ें खास करके पिछले मैच में बॉल फॉलो बहुत अच्छा था साहिल का. प्रवीण डीबीएन लाइव के सीईओ इस वक्त हमारे साथ जुड़े हुए हैं. अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, और अच्छी गेंद, वेल बॉल, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर हो रही है. बीट किया, एक्शन रिप्ले में देखिए किस तरह से गेंदबाजी हो रही है. क्रीज के कोने का इस्तेमाल और टिप्पा खाने के बाद गेंद जो है बीट करती हुई बल्लेबाज को. बैकवर्ड चले गए, गेंद को कवर क्षेत्र में खेल दिया. खिलाड़ी बिल्कुल यहाँ तैनात और रन बनाने का कोई मौका नहीं. पहले 3 गेंदों में स्कोर फिलहाल 1 रन आया. स्कोर 31 2 विकेट के नुकसान पर. साहिल कैमरेमैन इस वक्त आपके स्क्रीन पर हैं. क्लीन बॉल, क्लीन बॉल, हाच प्रयत्न चालला होता. जसं तुम्ही उल्लेख केला, क्रीजच्या कोण्यातनं काय आलाय, थोडंसं अँगल टुवर्ड्स द बॅट्समन, एक 45 डिग्रीचा अँगल क्रिएट करायचा होता. तो गोलंदाज पार्थला, आणि जसं मी मागे म्हटलं होतं, आपल्याला गोलंदाजी आणण्यामध्ये जी निवड केली होती करण्यात आली ती सार्थ ठरवलेली आहे. थोडंसं स्ट्रगल करत होते मागे. उमेश गुर्जर यांची चांगली इनिंग आपण पाहिली होती, पण स्वतः स्ट्रगल करत होते या षटकामध्ये, खास करून 5 आणि बिग विकेट, मोठा विकेट इथे गमावला आहे तो टीम न उमेश गुर्जरने केल्या. 9 धावा, त्याच्यामध्ये 2 चौकाराचा समावेश आहे. कव्हरला 1 चौकार, 1 लेट कटचा चौकार आपण पाहिला होता. आणि उमेश गुर्जर एक मोठा विकेट बादवून परतत असताना पार्थला लाभलंय हे दुसरं यश. आपण रिप्लेमध्ये पाहूया. रिप्ले बघा, हा सुद्धा क्रीजच्या कोण्यातनं चेंडू आत आला आणि कट करायला गेला बॅकफुटला, पण इतकी जागा नव्हती. बघा तुम्ही, इतका जागा थोडीशी दिली चेंडूला आतमध्ये येण्यासाठी. फ्रंट फूटवरचा चेंडू, आप हमेशा कहते ना आगे पहिले गेंद को पीछे नहीं खेल सकते, असा फ्रंट फूटवरती खेळायचा चेंडू होता आणि या फ्रंट फूटवरच्या चेंडूला मागे खेळलंय. क्लीन बॉलच्या रूपानं उमेश गुर्जर बाद झाल्यात. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए बिल्कुल है, और जब विकेट गिरते तो दबाव भी आता है. और इस वक्त मेरे हिसाब से तुकाराम सर कॉन्फिडेंस बढ़ता हुआ गेंदबाजों का. और टीम यूनाइटेड की बात करें तो उनकी ताकत है स्पिन गेंदबाजी, बहुत अच्छा वेरिएशन है उनके पास. और लेफ्ट हैंडर बहुत सारे जो गेंदबाज है कमाल का प्रदर्शन कर रहे हैं. स्कोर 31 3 विकेट के नुकसान पर है. नए बैटर मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल अब आ रहे हैं, और अब मौका मिलेगा बल्लेबाज फिलहाल दीपेश काबड़.
दबाव तो है आपके ऊपर। यही कहानी पहले खास करके जो इनिंग थी वो उस तरह की थी, लेकिन उस वक्त उमेश गुजर और स्मिथ परदेशी ने पारी को संभाला था। उसी तरह से एक साझेदारी की जरूरत है। स्कोर 31, 3 विकेट के नुकसान पर। हा, जसं तुम्ही उल्लेख केला तिथे पार्टनरशिप झाली होती. आता या दोघांना संधी आहे, दीपेश गाभड आणि दुसऱ्या बाजूला श्रेयस गुरव. पण डावखुरा गोलंदाज समोर असताना डावखुरा फलंदाज स्ट्रायकर यांना दीपेश ड्राईव्ह केले समोरच्या दिशेने. फॉलो थ्रू मध्ये चांगले फिल्डिंग. हा वाढलेला आत्मविश्वास आहे. ही जी फिल्डिंग नाही आहे, हा गोलंदाजाचा वाढलेला आत्मविश्वास आहे आणि ते दिसून आलंय. हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये आतापर्यंत फक्त एक सिंगल धाव आले. शेवटचा चेंडू आहे 8व्या षटकातील. एक विकेटही प्राप्त केलाय. आत येणार चेंडू लेफ्ट हँडरसाठी चांगले षटक हाताळले. ते पार्थनं 2 षटकं हाताळली, त्याने 4 धावा खर्च करताना 2 विकेट महत्वाचं प्राप्त केलंय. 8 षटकांचा खेळ संपला. 8 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 31. 3 गडी बाद 31 धावा. पार्थचं बघा 2 षटकांचा खेळ बघा, ज्याने 2 षटकात 9 डॉट बॉल आहेत. 12 मधले 9 डॉट बॉल आहेत. 4 रन खर्च केल्यात आणि 2 महत्व. इकॉनॉमी 2ची इकॉनॉमी आतापर्यंत पार्थ चंदन यांनी हाताळलेली आहेत. चांगला सुरुवात आहे टीम युनायटेडसाठी. आता ही थोडीशी जिवंत आहेत. आता स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय गोपाल ठाकूर, जे ग्रीक हिरोजवरती जे लाईव्ह स्कोरिंग आपण या स्पर्धेचं पाहतोय. प्रहार बिग बॅश कप, आणि आता त्यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय. ते सुद्धा खुश आहेत कारण चांगला मॅच इथे होतोय. फायनलचा मॅच आहे. 8 षटकांचा खेळ संपलाय. धावा 31-31. पार्थ बहुत अच्छी गेंदबाजी. नसीम खान के हाथ में गेंद और सामना करेंगे श्रेयस गुरव. इंपॉर्टेंट मुकाबला प्रहार बिग बैश कप 2024 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने गेंदबाज तैयार. सामना करेंगे श्रेयस गुरव. ओहो, बीट में बल्लेबाज गेंद को ड्राइव करना चाहते थे. गेंद को परखना बहुत जरूरी है. डुबकी लगाने से पहले एक बार फिर वो पानी कितना गहरा वो देखना पड़ता है, और गेंद खेलने से पहले गेंद की लाइन और लंबाई को परखने की जरूरत है. अच्छी गेंद टप्पा खाने के बाद बिल्कुल स्टंप की तरफ आई. कला के साथ गेंद को मोड़ दिया. स्क्वायरली की तरफ खिलाड़ी तैनात है. 1 रन लेने का मौका. तो कर सिर्फ बीच मैदान पर लेफ्ट हैंडर इसीलिए आए क्योंकि बहुत सारी लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है. आम बॉल आ रहे हैं. वो सारी चीजें हैं वो अनसेटल करने के लिए, टैकल करने के लिए लेफ्ट हैंडर को मैदान के अंदर भेजा. और जब आपके पास लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन होता है तब भी फायदा होता है. गेंदबाजों को गेंदबाजी करने के लिए दिक्कत आती है. तो वो प्लान है SW क्रिकेट कोचिंग सेंटर का. लेकिन क्या जो प्लान आपने बनाया है उस योजना के अनुसार आपकी बल्लेबाजी होगी वो देखना बहुत जरूरी. स्लिप में खिलाड़ी तैनात. स्कोर 32, 3 विकेट के नुकसान पर. 9वां ओवर प्रगति पर है. अपनी बॉलिंग पार्ट पर नसीम खान तैयार. ओहो, अब ब्रेक लेग ब्रेक करे तो क्या करे. दोनों तरफ टर्न मिल रहा है. दोनों तरफ गेंदों को घुमा रहे हैं. कितनी काबिलियत है इस दोनों खास करके गेंदबाजों के पास. शानदार गेंदबाजी गेंदबाज नसीम खान द्वारा. पुन्हा एकदा फ्लॅटेड दिली होती. शॉर्ट फाईन लेग लेजर मध्ये फील्ड केल्या जातं. तुम्ही चर्चा केली की काय लेफ्ट हँडेड समोर गोलंदाजी म्हणून डावखुऱ्याला आणलंय का. प्लॅन त्यांनी बनवला, प्लॅन यांनी बनवलाय. डावखुरा फलंदाज जर आलाय तर ऑफ स्पिनर आणलाय. नसीम खान यांना आणण्यामागे उद्देश तेच आहे. लेफ्ट हँडर आहे म्हणून ऑफ स्पिनर आणलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर ड्राईव्ह करतोय. चेंडूला पिच खेळायला वाईट डिश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचतील. एक धाव या चेंडूवरती. पूर्ण म्हणजे प्लॅन दोन्ही साईडला चाललाय. पण एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की प्लॅन कोणाचा एक्झिक्यूट झालाय आणि प्लॅन कोणाचा डिस्ट्रॉय झालाय. पण तुमच्याजवळ एक प्लॅन असून फायदा नाही ना. प्लॅन ए प्लॅन बी असायला हवा. प्लॅन ए तुमचा चांगला चाललाय तर ठीक आहे, तर प्लॅन बी रेडी असायला हवा. खाली राहिला टर्नही आहे. आता खाली राहिलाय श्रेयस गुरव. थोडंसं चकित झालं होतं. बघा हा चेंडू बघा, हा टर्न झाला, खाली राहिलाय. सुदैव एवढाच की टर्न एवढा झाला की तो बाहेर गेला. अन्यथा विदिन द स्टंप गेला असता थोडासा. गोला खेळण्याला वगैरे नव्हता, जसा अनप्लेएबल असतं ना तसा खेळण्यासाठी थोडासा त्रास देणारा चेंडू होता. आता काय टर्न आहे. बॅकफुटला गेलं, जागा बनवण्याचा प्रयत्न श्रेयस गुरवने केला होता. पण जितका टर्न आहे, आपण लेफ्ट आर्मवरचा टर्न पाहिला
जो ऑर्थोडॉक्स स्पिनरचा हा ऑफ ब्रेकरचा टर्न होता. 9 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धापलकावरती आहेत. ऑफ ब्रेकर सुद्धा त्याच पद्धतीने. आणि जसं तुम्ही एका गोष्टीची चर्चा करत होतोय की बहुतांश वेळेला पेसर असतात जे वेगवान गोलंदाज, पण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाची खेळपट्टी आहे. या दोन्ही टीमला माहिती आहे ही खेळपट्टी काय खेळते. स्पिनला थोडंसं मदत आहे, फिरकीला थोडीशी मदत आहे, म्हणून दोन्ही साईडनं तो फिरकी गोलंदाजाचा वापर त्याच करता केलेला आहे. जो टर्न आहे, जो बाउन्स आहे, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न होतोय. 9 षटकांचा खेळ. श्रेयश खेळतात 5 वरती, दीपेश खेळतात 1 वरती. धावा धापलकावरती 34. साहिल कैमरामैन इस वक्त आपके स्क्रीन पर है, जो बिल्कुल इस वक्त हमारे कॉम्बॉक्स के सामने बहुत अच्छा कैमरा वर्क डीबी लाइव द्वारा श्रीकांत जाधव इस टूर्नामेंट के आयोजन करता है. प्रहार बिग बैश कप 2024 साहिल आपके स्क्रीन पर. और मैच की तरफ एक बार फिर रुक करेंगे. पार्थ का ये बहुत महत्वपूर्ण तीसरा ओवर है. 4 रन 2 विकेट. एक्सलेंट बॉलिंग बाय पार्थ. करंट रन रेट 3.78. वाइड बॉल. शेष गुरु पात पर बल्लेबाजी कर रहे. रक्षात्मक तरीके से गेंद को खेल दिया, जंटल पुश किया और दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए 1 रन मुकम्मल किया. थोड़ा पुश करो और खुश रहो वाला मामला बीच मैदान पर. शेष गुरु 5, दीपेश कावड़ 2 पर बल्लेबाजी कर रहे. स्कोर 36 रन 3 विकेट के नुकसान पर. दीपेश कावड़ के पास भी क्षमता है. बैकफुट पर जाने का प्रयास किया गया. अच्छी गेंद थी ये. जो आम बॉल वो परेशान करता हुआ पार्थ का. कहाँ गेंद लगी वो देखना बहुत जरूरी है. बिल्कुल एक्शन में पता चलेगा. बॉल तो बिल्कुल अंदर की तरफ आया और पैर पर गेंद लगी है. शॉट अच्छा है जिसकी जरूरत है. पहले ताकत अब नजाकत. बल्लेबाज की हरकत, उनको मिली बरकत. गेंद बाउंड्री के बाद 4 रन चौका. वेलकम बाउंड्री सख्त जरूरत है चौके के. स्कोर 40 रन 3 विकेट के नुकसान पर. SW क्रिकेट कोचिंग सेंटर श्रेयश गुरव ऊपर खेळ. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करायचा होता. मॅचच्या मधोमध आला नव्हता चेंडू. डॉट बॉल 9.5 षटकांचा खेळ. पहिला तर गेल्या पूलचा थोडा स्वीप केला. चेंडू स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 10 षटकांचा खेळ संपलाय आणि 10 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना SW क्रिकेट कोचिंग टीम पोहोचले 42 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा धापलकावरती. चांगली गोलंदाजी. पार्कची 3 षटकांचा स्पेल त्यांचा या पहिला आहे. 12 धावा खर्च करताना 2 विकेट महत्वाच्या त्यांनी प्राप्त केल्या. श्रेयस गुरव खेळतायत. 20 चेंडूचा सामना त्यांनी केला. 10 वरती बॅटिंग करतात. 3 आहेत. आता हे वॅगन व्हील आहे. सध्याकडल्या डीबीएनच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता पहिल्या 10 षटकामध्ये कशा पद्धतीने खेळ केलाय. सुरुवातीला एक चौकार आला होता समोरच्या दिशेनं जर लॉंग ऑनला. पाठीमागे 2 चौकार, एक लेटकटचा फटका पाहिला होता आणि मागच्या षटकामध्ये स्वीपचा केलेला फटका. 2 कव्हर ड्राईव्ह पाहिले. एक बॅकफुट पंच पाहिला होता तो खास करून ऋतिक राठोडचा आणि एक कव्हर ड्राईव्ह पाहिला होता ऋतिक राठोडचा. तर एक कव्हर ड्राईव्ह चांगला खेळला होता तो उमेश गुर्जर यांनी. आतापर्यंत जर पाहिलं 10 षटकांचा खेळ 4.2 ची सरासरी राखलेली आहे ती SW क्रिकेट कोचिंग सेंटरनं. मध्ये रिंग ब्रेक झाला आहे. पाण्याचा थोडासा वेळ झालेला आहे आणि त्यावेळेला आपण चर्चा अशा गोष्टीसाठी करतो. प्रशांत जाधवडे आमच्या धुळीनं जोडले गेल्या. फायनलचा मॅच आहे आणि या फायनलच्या मॅचमध्ये असताना दोन्ही टीमनं जसं आपण प्लॅन A प्लॅन Bचा चर्चा करत होतो. चर्चा तर त्यांनीही केलेली आहे. एक थोडंसं सायकोलॉजिकल आहेत की क्वालिफाय नंबर 1 कोणी जिंकला होता, कसा जिंकला होता, पण ते मागे सारायचं आहे. प्रत्येक मॅच प्रत्येक सामना नवीन असतो. नव्याने सुरुवात होता. नवा डाव नवा खेळ तो खेळायचा असतो. काय तो मनात ठेवून ती एक धावसंख्या असायला हवी त्याचाही विचार SW क्रिकेट कोचिंग करते की प्रतिस्पर्धी संघ बघता त्याची ताकद बघता आपल्याला अजून 10 षटकामध्ये किमान किती धावा असायला हव्या त्याचा विचार तेही करते. 129 बने थे तो उसके बाद में वो रन चेस करना बहुत मुश्किल हुआ. ये जो विकेट है जिसमें अभी ये दूसरा मुकाबला चल रहा है और स्पिन गेंदबाजों के खिलाफ आपको खेलना है. प्रतीक घरत का रोल मेरे हिसाब से बहुत इंपॉर्टेंट रहेगा क्योंकि जब स्पिन गेंदबाजी हो रहे
ऑब्लिक रेब्रेक और लेग स्पिन ऑफ स्पिन गेंदबाजी हो रही है, तो आपके पास वो सक्षम खिलाड़ी होना बहुत ज़रूरी है जो स्पिन को टैकल करे। अगर गेंद को आप स्पिन गेंद को गेंदबाजी को आप टैकल करेंगे तो कम से कम 120 का आंकड़ा, 120 और 100 के पार जाना, 120 के पार जाना बहुत जरूरी। पहले 10 ओवर में आपने जो रन बनाए बिल्कुल 42 रन बनाए हैं, और 10 ओवर की जो हाईलाइट है, बहुत बार वो सवाल पूछे गए, बहुत अच्छी गेंदबाजी रही है, विकेट कीपिंग रियाज की बहुत बढ़िया रही है। पहला विकेट श्रीकांत यादव का, इसके बाद में एक बार फिर टर्न मिल रहा था, बाउंस था, स्पिन मिल रहा है, ये गेंद टिप्पा खाने के बाद नीचे रही, अच्छी गेंदबाजी रही है गेंदबाजों की, दबाव बनाया, स्पिन आक्रमण बहुत अच्छा, कवर क्षेत्र में एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, गैप ढूंढा था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन। पहले 10 ओवर की कहानी है, देखिए लेग ब्रेक गेंदबाजी हो रही है, टर्न मिल रहा है, आम बॉल ने परेशान किया हुआ है बल्लेबाजों को, रन बनाना इतना आसान है। रियाज एक बार फिर आपके पास स्क्रीन पर, और ये बाउंस देखिए, टिप्पा खाने के बाद उछाल भी मिल रहा है, टर्नर बाउंस से एक बार परेशानी, ये अच्छा शॉट नहीं था बल्लेबाज का शेष गुरव, गेंद को ड्राइव किया, सुंदर स्ट्रोक था ये, एफर्टलेस मक्खन स्ट्रोक था, गेंद को कवर क्षेत्र में ड्राइव किया, कवर ड्राइव था, लेग ब्रेक गेंद। और फिलहाल ये 10 ओवर की कहानी आप देख रहे हैं। ये जो गेंदबाज खास करके पार्थ है, इनका जो आर्म बॉल है, लेग ब्रेक कभी भी ज्यादा नहीं करते थे कि गेंद जो है ना वो अंदर की तरफ आएगी, बहुत बढ़िया गेंदबाजी उन्होंने की है। प्रहार बिग बैश कप 2024, ये पुलटॉस गेंद थी और फ्लाइट देना चाह रहे थे, बात थोड़ा सा फंस गए, उसके ऊपर अच्छा स्ट्रोक था गुजर का, लेट कट बहुत बढ़िया तरीके से टकाटक और पटापट रन आप बनाना चाह रहे हैं और गति का इस्तेमाल किया, यह बहुत बढ़िया तरीके से क्या गेंदबाजी हो रही है, अच्छी गेंदबाजी, बहुत बढ़िया गेंदबाजी, रियाज की भी तारीफ होनी चाहिए, विकेट कीपर है, और ये गेंद अंदर की तरफ आई, खास करके उमेश गुजर जिनका विकेट गिर गया, बहुत इंपॉर्टेंट विकेट था। के बाद में अब खेल शुरू होता हुआ श्रीकांत यादव हमारे साथ जुड़ गए हैं, आपका भी स्वागत है। टूर्नामेंट के आयोजन करता प्रहार बिग बैश कप 2024, 2 रन दोनों बल्लेबाजों ने मुकम्मल किया। दीपेश गावड़ 3 पर बल्लेबाजी कर रहे, शेष गुरव की बात कर तो 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन शेष गुरव ने समय लिया, अब थोड़ा सा गेअर चेंज करने का प्रयास करेंगे। आपल्याबरोबर आपल्या समायोजन कक्षामध्ये निश्चितच या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार श्रीकांत यादव उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण निश्चितच चर्चा करणार आहोत। येणारं तिसरं पर्व कसं असेल, ओ हो, टर्न टर्न मिल रहा है, बल्लेबाज बीट हुए, विकेट कीपर बीट हुए, गेंद चली गई, इस बार पैर को लगी है और उसके बाद में गेंद चली गई थर्ड मैन बाउंड्री लाइन की तरफ। श्रीकांत यादव आपलं स्वागत आहे, मैदानावरती खूप महत्त्वाचा मॅच सुरू आहे, मॅचवरती देखील फोकस सगळ्यांचा असेल यात काही शंका नाही आहे, परंतु 2 पर्व आत्तापर्यंत झाले, तिसऱ्या पर्वामध्ये आता उत्सुकता आहे, इथे विजेता उपविजेता या सगळ्या गोष्टी अगदी थोड्याच वेळात आपल्याला क्लिअर होतील, परंतु एका षटकानंतर आपण या दिशेने येणार आहोत। आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय श्रीकांतजी जाधव, क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे, तुकाराम बागेला आमच्याबरोबर आहेत, आणि या षटकानंतर आता उर्वरित आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, त्यानंतर आपण पुन्हा एकदा श्रीकांत यादव यांच्याशी येणाऱ्या तिसऱ्या पर्वामध्ये काय नाविन्यपूर्ण गोष्टी असतील त्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। खूप चांगला चेंडू, सुरेख कामगिरी, ऑफ ब्रेक लेग ब्रेकचं मिश्रण आहे, आज वेगवान मारा अजिबात बघायला मिळाली आहे, ज्या पद्धतीने विकेट खेळते त्याचा 5 स्पिन गोलंदाज घेऊन या ठिकाणी युनायटेड मैदानामध्ये उतरलाय, पूर्णपणे अभ्यासाने उतरलाय मैदानावरती। लेग स्टंपच्या बाहेर, लेग स्टंपवरचा चेंडू होता, व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईट बॉलचा, फार म्हणजे आता गरमी फार आहे, त्या गरमीमध्ये थोडासा थंडगार हवा देणारा चौकार होता, थोडासा राहत देणारा, राहत की साथ देणारा हा चौकार होता। ज्यावेळेला बॅटमध्ये धावा येत नाही आहेत आणि या चौकारांना 50 धावांचे वेस ओलांडले आहेत, 53 धावा, त्यावेळेला चौकार येत नव्हते, बॅटनं धावा येत नव्हत्या, हा सुरुवातच लेग स्टंपवरने। ज्यावेळेला तुम्हाला वाटतं की चेंडू 45 डिग्रीमध्ये फिरतोय, मग तुम्ही लेग स्टंपवरनं फिरवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला फिरणार नाही, कारण शोल्डर खाली जाणार, खांदा खाली जाणार आणि त्या खांद्याबरोबर चेंडूही खाली जाणार, असा खेळ आहे क्रिकेटचा। त्याच्यामुळे स्टार्ट जो केला होता लेग स्टंपच्या बाहेरनं तो गोलंदाज नसीम खान यांनी, आणि तिथून 5 धावा महत्त्वाच्या आल्यात। डाऊन द ग्राउंड चालला, अलॉंग द ग्राउंड चेंडूला ड्राईव्ह केले, चेंडू जोपर्यंत फील्ड करते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा श्रेयस गुरव होते, 2 धावा जलद गतीने श्रेयस गुरवनं पूर्ण केल्यात।
समोरच्या दिशेनं चेंडू खेळला होता. दीपेश गावड यांनी ड्राईव्ह केलं होतं चेंडूला. जोपर्यंत वाईटिश लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती. 2 धावांनी स्थापलक 55-55 वरती जाऊन पोहोचलाय. 10.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला. जसा उल्लेख केलाय या स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांच्या डोक्यातनं साकारलेली ही स्पर्धा. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. एक धाव हलक्या हातानं चेंडूला खेळून पूर्ण केली. एका धावानीची धावफलक जाऊन पोहोचलाय. 56-10.5 षटकांचा खेळ आहे. आता एक पार्टनरशिप असते. शेष गुरव हे 10 वरती खेळतात. दीपेश गावड यांना 8 वरती साथ देण्याचा प्रयत्न केला जातोय. स्पिन अटॅक दोन्ही बाजूने चालू आहे. जसं ऑफ स्पिनर आहे लेफ्ट आर्मरचा 4 लेफ्ट आर्मरचा वापर टीम युनायटेड सीसी अर्थात या संघाने केलाय. छप्पन्न धावा धावफलकावरती येत. आपण चर्चा तिथेही करणार आहोत. तू तसं तिथे जाणार आहोत. त्याच्या अगोदर या षटकातील शेवटचा चेंडू. पहिला गेंदबाज रुके ते बल्लेबाज रुके. पहिला गोलंदाज थांबले, आता फलंदाज थांबले. पण मॅच नाही थांबलाय, पण त्याच्याबरोबर थोडासा काही वेळ निघून गेलाय. या षटकाचा खेळ पाहिला जिथे एक वाईटचा चौकार आला होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू येत होते आणि त्याच वेळेला खेळ 2 वेळा थांबलाय. 2 वेळेला इंटरप्ट झालाय. आता जो इंटरप्ट झालाय तो कोणासाठी येईन आणि कोणासाठी थोडासा आउटवाला झालाय. आत येणारा चेंडू होता ऑफ ब्रेकर. षटक संपले. 11 षटकाचा खेळ संपलाय आणि 11 षटकांक धावा आहेत धावफलकावरती 56. तुकाराम सर, चर्चा तर खूप होईल. आता पहिलं पर्व आपण पाहिलं होतं प्रहार बिग बॅश कपचं. आता दुसरं पर्व त्यामध्ये थोडासा बदल आहे. परंतु आता तिसऱ्या पर्वामध्ये काय बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल? श्रीकांत जाधव सर, आपलं स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आज स्पर्धेतील शिल्पकार म्हणून तुमच्याकडनं फार अपेक्षा देखील आहेत. तर तिसऱ्या पर्वामध्ये आणखीन काही बदल आपल्याला बघायला मिळतील, ज्या पद्धतीनं त्याची उत्सुकता सर्वांना आहे? सगळ्यात अगोदर नमस्कार सगळ्या रसिक वर्गाला आणि मान्यवरांना. तिसऱ्या प्रवाहाबद्दल, तिसऱ्या सीझनबद्दल बोलायच्या अगोदर मी सीझन 1 आणि सीझन 2 बद्दल एक थोडीशी बॅकग्राऊंड माहिती देऊ इच्छितो. साधारणतः वसई विरारचं जे क्रिकेट आहे तर ते ग्रासरूट लेवलला जे क्रिकेट आहे, तर आपले क्रिकेटर्स बऱ्याच वेळा लिमिटेड राहतात वसई आणि विरारला. तर ही जी परंपरा म्हणा किंवा परंपरा वर्ड मी मुद्दाहून एक सार्कास्टिकली घेतोय की वसई विरारचे जे प्लेयर्स आहेत ते खूप जास्त वसई विरारलाच लिमिटेड राहत आहेत. तर ही संकल्पना थोडीशी मोडण्यासाठी आणि आपल्या प्लेयर्सला थोडंसं जास्त एक्सपोजर मिळण्यासाठी मी ऑल ओव्हर मुंबईच्या टीम्सला सीझन 1 आणि सीझन 2 मध्ये आमंत्रित केलेलं, सो दॅट आपल्या मुलांना मुंबईचं क्रिकेट कसं आहे हे समजेल आणि मुंबईच्या लोकांबरोबर आपण कसं कम्पीट करू शकू याच्याने आपली स्वतःची पात्रता आपल्याला समजेल. तर या संकल्पनेतून आणि याच्यामध्ये एक दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे मी आयकॉन प्लेयरचा रोल ठेवलेला आहे. तर 2 आयकॉन प्लेयर्स, आपले सिनियर प्लेयर्स आपल्या ज्युनियर प्लेयर्सला कसं घेऊन खेळू शकतात आणि ज्युनियर खेळाडूंना आयकॉन प्लेयर्स बरोबर खेळण्याची संधी मिळते. तर हे एक अभूतपूर्व मिक्सचर, एक जे मिश्रण आहे, तर त्याला पुढे घेऊन मी सीझन 3 मध्ये जाऊ इच्छितो. सीझन 3 मध्ये असं आम्ही ऐकलं की तुम्ही मायानगरीच्या दिशेने देखील वाटचाल करा. तेथील काही मैदानं किंवा आपल्या पालघर जिल्हा, मायानगरी म्हणजे मुंबई, मुंबईमधील काही मैदानं आहेत किंवा आपल्या पालघर जिल्ह्यातील मैदानं आहेत. आता नारंगीचा तर तुम्ही 2 सीझनमध्ये वापर केला आहे, परंतु तिथेही जाण्याचा काही प्रयत्न असेल? तिथलं क्रिकेट, तिथले काही खेळाडू, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील? येस, 100%. या सीझन 1 आणि सीझन 2ला मायबापांच्या एकदम प्रेमाचा प्रतिसाद मिळाल्यामुळे सीझन 3 मध्ये एक अशी कल्पना आहे की मुंबईचे जे थोडेसे 4 जे कॉर्नर्स आहेत, एक उदाहरणतः आपण सचिन तेंडुलकर जिमखाना म्हणा किंवा कावेरी स्पोर्ट्स क्लब म्हणा किंवा दादाजी कोंडदेव स्टेडियम जे ठाण्याला आहे, तर आणि आपल्या साईडचं नारंगी आहे, तर एक 3 ते 4 ठिकाणं आपण बुक करणार, सो दॅट आपण मॅक्सिमम टीम्स फ्रॉम मुंबईला आपण या टुर्नामेंटमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू. आणि लीग फॉर्मॅटमध्येही आहे, तर प्रत्येक टीम ही प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी एक लीग मॅच खेळेल आणि तो एक वेगळा अनुभव असेल सगळ्याच प्लेयर्ससाठी. म्हणजे मुंबईचे प्लेयर्स पालघरला येऊन खेळणार आणि विरार वसईचे प्लेयर्स ठाण्याला जाऊन खेळणार, तर त्यांच्यासाठी खूप मोठा एक्सपोजर असेल. आणि जर हा एक्सपोजर यंग लोकांना भेटला तर त्यांच्यासाठी त्यांचं क्रिकेटचं जे एक ज्ञान आहे त्याच्यामध्ये खूप वाढ होण्याची शक्यता आहे. खूप मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितच श्रीकांत जाधव आणि त्यांच्या सर्व टीमच्या माध्यमातून केला जातोय. आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता पद्धती शिल्पकार श्रीकांत जाधव. धावफलक धावा 56, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये
एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला या अशा प्रकारच्या स्पर्धा घ्यायच्या आहेत, निश्चितच तुम्ही एक क्रिकेटपटू आहात, त्यामुळे तुम्हाला इतर खेळाडूंना देखील एक मोठा प्लॅटफॉर्म द्यायचा आहे, तो प्रयत्न तुम्ही करताय. पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हे करत असताना तुम्हाला पाठबळ कोणाचं मिळतं, कोणाचं विशेष सहकार्य मिळत असतं की ज्यामुळे तुम्हाला अधिक ऊर्जा येते असं काम करण्याकरता? खूप एक तुम्ही इन्साईटवाला एक प्रश्न विचारला, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, वसई विरारमध्ये 1,11,000 जे माझं फर्स्ट प्राईज आहे, 1,11,111 रुपये आणि सेकंड प्राईज 55,555 रुपीज. तर सहसा एवढं जे मोठं प्राईज मनी आहे ते खूप क्वचितच बघायला मिळते आपल्याला लेदर बॉल क्रिकेटमध्ये. आणि साधारणतः टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टेनिस बॉल जे आपण बघतोय की खूप उंचावलं गेलेलं आहे, जिकडे आपण मोठ्या मोठ्या मान्यवरांना बघतो त्यांना मॅच फी भेटते, त्यांना बऱ्याच गोष्टींचा त्यांना सपोर्ट भेटतो, पण लेदर क्रिकेटमध्ये मिळत नाही. आणि तो एक लेदर क्रिकेटमध्ये करण्याचा माझा एक सगळ्यात पहिला अट्टाहास आहे. आणि तुम्ही जसं बोललात तर याच्यामागे एक दोन व्यक्तिमत्व खूप जास्त मोठ्या रीतीने त्यांनी मला साथ दिलेली आहे. एक म्हणजे आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आणि पालघर जिल्हाध्यक्ष श्री हितेश नरेंद्र जाधव, जे माझे छोटे भाऊ आहेत. थोड्या वेळात त्यांचंही आगमन होईल. तर ह्या दोघांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुझ्या मनामध्ये एक आयडिया आहे, तुम्ही मला बोललात की मी एक क्रिकेटपटू आहे. खरं मध्ये तर मी एक क्रिकेटपटू नाही आहे, मी एक पार्ट टाईम क्रिकेट खेळतो. ॲट दी एज ऑफ 33 मी क्रिकेट स्टार्ट केलेलं आहे. पण तरी पण मी थोडंसं एज्युकेशनल बॅकग्राऊंडला बिलॉंग करतो. पण माझ्या या नवीन संकल्पनेला भाऊंबरोबर पण मी बोललो, तर भाऊंनी मला स्वतः काल आश्वासन दिलेलं आहे की तू हे सीझन 2 चांगल्या रीतीने पार पाडून घे. आपण तिसऱ्या सीझनला ज्या तुझ्या डिमांड्स आहेत आपण त्या खूप छान रीतीने आपण पुढे घेऊन जाऊ. आणि हितेश जाधव यांचीही मला खूप जास्त साथ मिळते. तर ह्या दोघांचे मी थँक्यू बोलेल. आणि तिसरं थँक्यू मी बोलेल नारंगी ग्रामस्थ मंडळाचं, की त्यांनी माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीसाठी त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केला. मी ज्या तारखा मागितल्या त्यांच्याकडे, तर त्या कमिटीने व्यवस्थित ॲडजस्टमेंट करून मला त्यांनी तारखा दिला. तर एक तिसरा खूप मोठा रोल आहे की मी त्यांचेही खूप जास्त आभार मानेल. थँक्यू व्हेरी मच श्रीकांत जाधव सर, आमच्याशी तुम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्यात आणि भविष्याची कल्पना दिली. तिसऱ्या परामध्ये आणखीन काही नवीन खेळाचं स्वप्न आपलं साकार होणार यात काही शंका नाही आहे. थँक्यू व्हेरी मच, थँक्यू सो मच. आपण स्कोरच्या दिशेने जाणार आहोत. तुकाराम मांगेला आमच्याबरोबर आहेत. धावपल क्रमांक 62, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. मैदानावरती सय्यद गोलंदाजी मार्कवरती आहे. फिलहाल सय्यद तैयार. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला और शेष गुरव ने प्रभावित किया. 11 पर खेल रहे 24 गेंदों का सामना किया. फिलहाल बहुत अच्छी गेंदबाजी सैयद द्वारा. (62 पर 4) और फिलहाल हाशिम गेंदबाजी कर रहे हैं. बहुत अच्छी गेंदबाजी. और पीछे रियाज जो है ना कमाल का काम कर रहे हैं. कमाल की एक बार फिर वो विकेट कीपिंग रही है. श्रेष्ठ गुरव 11 रन बना के बैक टू द पेवन चले गए. 26 गेंदों का सामना किया. 62 for 5. 5 बल्लेबाज डगआउट में आराम फरमा रहे. प्रतीक घरत के ऊपर सबकी निगाहें हैं. शेष गुरव ने बनाए 11 रन. 26 गेंदों का सामना किया. 42 का स्ट्राइक रेट इतना अच्छा नहीं था. विकेट कीपर खड़े रहने की जरूरत थी, वो विकेट कीपर खड़े, लेकिन अभी गेयर चेंज करना चाहते थे. शेष बैक टू द पेवेलियन. देखिए किस तरह से वो आउट हुए हैं. इंपॉर्टेंट ये मैच है उनके लिए. बैकफुट चले गए, कट करना चाहते थे. और क्या बल्ले का अनुरी किनारा लगा, बल्ले का अनुरी किनारा लगा और गेंद रियाज के हाथ में चले गई. आज मानो रियाज करके आए हैं. रियाज नहीं करते तो वो गाना नहीं अच्छा होता. क्रिकेट में प्रैक्टिस करना भी बहुत ज़रूरी है. प्रैक्टिस के बिना एक बार फिर हम अच्छी क्रिकेट नहीं खेल सकते. तो रियाज आज कमाल कर रहे हैं. प्रतीक घरत और दीपक सिंह को पारी को संभालना है. ओवर की बात कर तो ये 13वां ओवर प्रगति पर है. और सैयद गेंदबाजी कर रहे, बहुत ही अच्छा स्पिन रहा है. तो करण सर, इस मुकाबले में जो स्पिन गेंदबाजी है बिल्कुल कारगर साबित हो रही है. तो मेरे हिसाब से प्रतीक घरत जिनका रोल बहुत महत्वपूर्ण रहेगा इस मुकाबले में. दोन्ही गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, रियाजचा उल्लेख केला. आता रियाज आहे तर राजही करणार ना. त्या खेळपट्टीवरती पूर्णपणे राज करतोय. तो थोडीशी स्ट्रगलिंगवाली पारी होती. म्हणजे जसा श्रेयस गुरवची 26 चेंडूवरती जी होती ना, सुरुवातीपासून स्ट्रगल केलं होतं. विदिन बरोबर लाईन येत नव्हते, लांब केले होते. आताही ज्यावेळेला बाद झाले ना, पुढचा पाय लेग स्टंपच्या बराच बाहेर गेला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळताना किमान चेंडूच्या रेषेमध्ये समोर जवळ येणं गरजेचं होतं. विकेट गमावलाय. 5 गडी बाद 62 धावा धावफलकावरती आहेत.
नवीन फलंदाज मैदानावर दाखल दीपक सिंग. टर्न आहे, टर्न आहे, टर्न आहे आणि टर्न नंतर इथे विकेटही आहे. टर्न झाला बाहेरच्या दिशेला, एका धक्क्यातनं सावरतोय SW क्रिकेट कोचिंगचा संघ. लागलाय धक्क्यावरती धक्का, दुसरा धक्का. दीपक सिंग आहे और दीपक सिंग चल दिए. ते आले आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. तुकाराम सर, म्हणजे आपण काय होतं की एक बिस्किट आहे ते आतमध्ये चहामध्ये गेलंय, मग तर आपण काय करतो दुसरं बिस्किट ते काढता येईल का ते काढण्यासाठी आपण आणखी दुसरं बिस्किट टाकतो, ते पण आतमध्ये गेलंय आणि आता अडचणी वाढल्यात. दीपक आपलं खातं खोलू शकत नाही, फलंदाज बाद झालाय. 62वरती 6 नाजूक अवस्थेमध्ये आता स्थिती आहे आता SW क्रिकेट संघाची. परंतु तरी मला वाटतं की प्रतीक गरत हा चेंडू पहा, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केले. लेग ब्रेक चेंडू आहे, टर्न झालाय, विकेट किपिंग. रियाज आज प्रचंड फॉर्ममध्ये असलेला विकेट किपर आहे. सुंदर विकेट किपिंग आणि चांगलं बॉन्डिंग आहे. सय्यद किंवा बाकीचे सर्व जे गोलंदाज त्याच्यामध्ये खूप चांगलं बॉन्डिंग आहे. 62/6. 62वरती 6 गडी बाद झाल्या. जसं तुम्ही उल्लेख केला होता बिस्किट, त्याबरोबर 2च कंपन्या तर फेमस आहेत, म्हणजे पार्लेजी आणि मारीगोल्ड. पण टेन्शन काय असते, एक है जो कप में जाता नहीं, दूसरा जाता है तो वापिस आता नहीं, अशी कहाणी आहे. तसा आता क्रिकेटचा खेळ पण आला. एक विकेट गेला होता आणि तिथून सावरण्याचा प्रयत्न टीमला करत होता. आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे स्मिथ. हा चेंडू बघा जसा बाद झाले, बघा टर्नच्या जोडीला गेले ते, पण पाय क्रीजच्या बाहेर आले, उंचावला, कारण पुढे एवढे झुकले होते. हा फटका खेळताना बॉडी वेट जो ट्रान्सपोर्ट झाला पुढच्या पायावरती, त्याच्यामुळे मागचा पाय उचलला गेला. हा बॉडी वेट जर ट्रान्सपोर्ट नसता झाला तर मागचा पाय क्रीजवरती राहिला असता. जे शरीराचा भार पुढच्या पायावरती आला स्ट्रायकर एंडला तर स्मिथ परदेशी. मागच्या सामन्यामध्ये आपण एक 22 धावांची छोटी उपयुक्त केली, छोटी नाही, जसा एक वाटा असतो ना राम सेतूमध्ये खारीचा वाटा होता, तसा तो खारीचा वाट्यावाली इनिंग होती मागच्या सामन्यामध्ये, ती स्मिथने साकारली होती. आता स्मिथ आलाय आणि त्याच्या जोडीला प्रतीक गरत आहे. एक वरती दोन्ही फलंदाज बॅटिंग करत आहेत. सैयद अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है और एक सवाल मेरे मन में खल रहा है, वो बिल्कुल आपको पूछूंगा. इस गेंद के बाद थर्ड पॉइंट कवर पर खिलाड़ी, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी और लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी लॉन्ग ऑन है, मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. सैयद अच्छी गेंदबाजी कर रहे, 90 तुली गेंदबाजी करते हुए. करंट रन रेट 4.97 का, स्कोर 63/6. बहुत अच्छी गेंद, पैरों परती, आम बॉल और यहाँ खतरा हो सकता है. सवाल पूछ रहे हैं रियाज भाई, सवाल पूछ रहे हैं. आज अंपायर के ऊपर बिल्कुल कोई प्रभाव तो नहीं है, लेकिन यहाँ खतरा हो सकता है. स्मिथ परदेशी, पिछले मैच में उमेश और स्मिथ ने एक बहुत ही इंपॉर्टेंट साझेदारी बनाई थी 5वें विकेट के लिए. अब ये 13वां ओवर है, देखिए क्या हुआ था. बहुत अच्छी गेंद बिल्कुल स्टंप के अंदर, और गेंद को ऑन साइड पर खेलना चाह रहे थे और यहाँ खिलाड़ी मौजूद था. थोड़ी तालमेल में कमी आई. नॉन स्ट्राइकर एंड से स्मिथ तैयार नहीं थे रन लेने के लिए, प्रतीक बिल्कुल रन लेना चाह रहे थे. और ये सवाल जो रियाज हर बार पूछते हैं. प्रतीक गरत 1, स्मिथ परदेशी 1, स्कोर 63, 6 विकेट के नुकसान पर. ओवर 13वां प्रगति पर है. लेग ब्रेक अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद थोड़ी नेचर, ये बेहतर है. कॉलिंग यहाँ बहुत बेहतर है. 1 रन आंखों में इशारा बिल्कुल किया और पूरा किया. समय बिल्कुल एक बार फिर है. हमारे साथ श्रीकांत जाधव सर जुड़ रहे हैं. स्कोर 64, 6 विकेट के नुकसान पर. तुकाराम सर, आपल्याबरोबर आपण आता जे स्क्रीन बघतोय तिथे नरेंद्र जाधव त्यांचं एक खूप चांगल्या प्रकारची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आणखी एक प्रतिमा, त्याबद्दल निश्चितच चर्चा झाली. मी श्रीकांत जाधव तुम्हाला एक प्रश्न विचारेन. निश्चितच कोणतरी मार्गदर्शक असतं, कोणतरी प्रेरणास्थान असतं एखादं काम चांगलं करत असताना. कदाचित ती ही मूर्ती आहे जी ती प्रतिमा आपल्या समोर आता इथे आपल्याला बघायला मिळते. मी इंट्रोडक्शन करून देऊ इच्छितो. तुमच्या स्क्रीनवरती जे राईट साईडला जे इमेज दिसते आहे ते स्वर्गीय नरेंद्र घनश्याम जाधव म्हणजे माझे वडील यांचे आहे. 5 डिसेंबर 2023 रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि तुम्ही जेव्हा विचारलं की तुम्ही सीझन 1 आणि सीझन 2 साठी मोटिवेशन कुठून आलं, तेव्हा सीझन 1 तर झालेलं, तर सीझन 2 करताना ही टुर्नामेंट मी त्यांना समर्पित करायची होती. आणि यावेळेला 16 टीम्सचं लक्ष होतं माझ्याकडे, परंतु काही गोष्टींमुळे माझ्या फक्त 12च टीम्स झाल्या. आणि 12 टीम्सने होऊन पण मी ही टुर्नामेंट जी आहे ती
कंडक्ट केली आणि आज त्याचं म्हणजे कन्क्लुजन होतं आहे, ही फायनल मॅच चालू आहे, तर ही पूर्ण मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करू इच्छितो की त्यांनी मला एक गोष्ट नेहमी सांगितलेली की जी गोष्ट तू चालू करशील तर ती गोष्ट कंटिन्यू चालू ठेव, कारण तुम्ही टॉपला पोहोचू शकतात पण स्टेईंग ॲट द टॉप रिक्वायर्स प्रिन्सिपल. यू रीच द टॉप बाय लक बट स्टेईंग ॲट द टॉप रिक्वायर्स प्रिन्सिपल्स अँड कन्सिस्टन्सी. तर त्यांचं हे एक मार्गदर्शन घेऊन, त्यांची ही जी एक लर्निंग घेऊन मी आता ही सीझन 2 मी कंडक्ट करतो आहे आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की सीझन 3 वुड बी बेटर देन सीझन 1 अँड सीझन 2. थैंक यू सो मच श्रीकांत जाधव. बैकफुट चले गए, पंच किया, गेंद पॉइंट पर बिल्कुल पीछे जा रही थी लेकिन गली पर खिलाड़ी है छलांग लगाते हुए सुंदर तरीके से गेंद को रोका गया. सवाल मेरे मन में ये रहे तुकाराम सर, एक तरफ स्मिथ परदेशी बल्लेबाजी कर रहे हैं, अभी भी वो गेंद तैयार है, गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए. श्रीकांत जी थैंक यू वेरी मच हमारे साथ जुड़ने के लिए. और स्कोर 67, 67 रन 6 विकेट के नुकसान पर. ओवर 14वां प्रगति पर है. सवाल पूछूंगा उसके बाद में माइक आपके हाथ में आएगा. इंपॉर्टेंट मैच है. संदीप यादव गेंद को ड्राइव करना चाहते थे, कमर क्षेत्र में गेंद गली में आई है. सवाल ये है स्मिथ परदेशी ने इससे पहले दबाव में अच्छी बल्लेबाजी की है, क्या थोडा और ऊपर आ सकते थे बल्लेबाजी करने के लिए? की वाजिब सवाल आहे, म्हणजे योग्य प्रश्न आहे, पण त्याला दुसरी एक किनार आहे त्यावरती आपण येऊया. आत येणारा चेंडू होता, डॉट बॉल आलाय. मागच्या सामन्याचा जसा उल्लेख केला 22 धावांची खेळी स्मिथनं हाताळली जी खेळलेली होती, कदाचित तिथून क्रमांक वर असायला, पण त्याला एक दुसरा एका अँगल आहे, त्या अँगलने देखील आवश्यक चर्चा होणं गरजेचं आहे. बॅकफुटला गेलं, जागा बनवली स्वीपर कव्हरच्या दिशेनं, एक धावे चेंडूवरती पुन्हा एका धावेनेशी 10 फलक जाऊन पोहोचला. 68, 14 षटकांचा खेळ संपलाय. 68 लॉस ऑफ 6 विकेट, 6 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावा. जसं तुम्ही विचारला प्रश्न की स्मिथ परदेशी मागच्या सामन्यामध्ये क्रमांक 5 वरती फलंदाजी झाले होते, आता क्रमांक 8 वरती आहेत. काय त्यांचा क्रमांक वर आला असता, पण मध्ये काय झालं, सुरुवातीला विकेट गमावले आणि ज्या वेळेला श्रेयस गुरव आणि उमेश गुर्जर खेळत होते त्यावेळेला उमेश गुर्जर बाद झाले, त्याच्यामुळे 2 यंगस्टरला पाठवणं संयुक्त नसतं. एका बाजूला श्रेयस गुरव होते जे यंगस्टर आहेत, चांगला खेळ त्यांचाही आहे, मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की दीपेशच्या रूपानं, दीपक सिंगच्या रूपानं एक थोडेसे जे अनुभवी खेळाडू होते त्यांनाही तिथे वापरलं. 2 यंगस्टरला मध्ये सोडणं कदाचित योग्य ठरलं नसतं, हाही विचार मनामध्ये असावा. म्हणून स्मिथ परदेशीचे जो बॅटिंग ऑर्डर आहे ना थोडे खालच्या दिशेनं त्यांनी आणलेली आहेत आणि ज्या वेळेला गरज होती त्यावेळेला त्यांना नक्कीच फलंदाज, पण तुम्ही नक्कीच चांगलं बोलले की जो फॉर्ममध्ये फलंदाज आहे तो टॉप ऑर्डरला येणं आवश्यक होतं. पण कदाचित थिंक टँक जी टीमची जी विचारसरणी आहे किंवा टीम जी विचार करते तो कदाचित असाही असावा की 2 यंगस्टरऐवजी एक अनुभवी आणि यंग यंगस्टर असा असला तर टीमला फायदेशीर ठरू शकेल. कासिम अपने बॉलिंग पार्ट पर तैयार. स्कोर 68 रन 6 विकेट के नुकसान पर. रक्षात्मक देखिए ये स्पिन को अच्छा खेल रहे और सामने वाले टीम की ताकत क्या, स्पिन गेंदबाजी, लेग ब्रेक ऑफ ब्रेक वो उनकी ताकत है. अभी भी तेज गेंदबाजी का इस्तेमाल ही नहीं हुआ. वो इनका जो एक बार बैकफुट पर जा रहे हैं, फ्रंट फुट पर आ रहे हैं और बहुत बढ़िया, बहुत अच्छा एक बार फिर खेलते हैं स्मिथ परदेशी. 3 ही रन बनाए लेकिन कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी कर रहे हैं. ये देखिए बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर सकते हैं फ्रंट फुट पर, बैक फुट पर, और क्विक है, अपने पैरों पर बहुत क्विक लग रहे हैं मुझे, और इसीलिए मुझे लग रहा है श्रेयस की जगह ये भी आ सकते थे. आपने सही कहा, दोनों पहलू आपने बताया. एक तो एक तरफ एक्सपीरियंस रखना चाह रहे थे कप्तान, दूसरी तरफ से एक बार फिर वो यंग खिलाड़ी, बहुत सारी चीजें, दोनों पहलू आपने बताए. 69 पर 6, ओवर 15वां प्रगति पर है. प्रतीक गरज 4 पर बल्लेबाजी कर. ओह ये अच्छा शॉट नहीं है, गेंद को स्ट्राइक कवर क्षेत्र में खेलना चाहते थे. बीट में बल्लेबाज प्रतीक गरज, इनका रोल इंपॉर्टेंट है. पिछले मैच में जबरदस्त पारी इन्होंने खेली है लेकिन इस मैच में अग्नि परीक्षा है. ओवर 15वां प्रगति पर है. आपके सामने 100 या 120 ये 2 आंकड़े दिखाई दे रहे हैं. उसमें अब पहला टारगेट होगा 100 का. 14.3 षटकांचा खेळ झालाय. अकोटाप्याचा चेंडू होता, पूल केलाय. तुम्ही रोल महत्वाचा सांगितलं असता. षटकाराला मिड विकेटच्या रिझन मध्ये मच निडेड सिक्सर म्हणूया तो षटकार प्रतीक घराच्या बॅटमध्ये आला. जसं तुम्ही उल्लेख केला प्रतीक घराचा रोल, पण प्रतीक घराचा खेळ असा आहे ना, हा फटका बघा पहिला रिप्ले अकोटाप्याचा पहिल्यांदा शॉट ऑफ लँड डिलिव्हरी पुल्स केला. प्रतीक घरातला सीझन क्रिकेटमध्ये कुठलाही रोल द्या, क्रमांक 1 वरती रोल द्या, तिथेही ते प्ले करणार.
क्रमांक 5 वरती रोल द्या, तिथेही ते प्ले करणार आणि क्रमांक 7-8 वरती द्या, तिथेही करणार. कारण त्यांना स्वतःवरती विश्वास आहे, एक स्वतः आत्मविश्वास आहे ना, तो वाढला गेलाय. आणि तोच आपण या मागच्या चेंडूवरती षटकार ठोकताना पाहिलाय. धावा फलकावरती 75. अकोटा पैदा चेंडू होता, बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने केला कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थोडी संधी दिली तुम्ही आणि एका बाजूला यंगस्टर आहेत, फ्लेश लेग आहेत, त्यामुळे 2 धावा जलद गतीनं पूर्ण केल्या. चांगली कॉलिंग दोन्ही खेळाडूमध्ये इथे पाहत आहे. आता स्मिथ परदेशी खेळी पाहिले, पण प्रतीक घरीच्या जोडीनं तुम्ही उमेश गुर्जरच्या जोडीनं चांगली फलंदाजी केली. आता प्रतीकच्या साथही तुम्हाला द्यायचं आहे. स्वीपचा फटका खेळायचा होता, चेंडू टर्न झालाय, बाहेरच्या दिशेनं निघून गेलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना 15 षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 77. प्रतीक घरात खेळतायत 12 वरती, स्मिथ परदेश खेळतायत 4 वरती. तुम्ही चर्चा केली 100 की 120. 120 चैलेंजेबल ठरू शकतील या विकेट वरती. लेकिन देखिए पिछले मैच में प्रतीक गरत ने किस तरह से वो बल्लेबाजी की थी और इम्पोर्टेंट वो 37 रन बनाए थे, तो आपके स्क्रीन पर है. शानदार बल्लेबाजी की थी और बॉलर के सर के ऊपर से वो पहला बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, डाउन द ग्राउंड गेंद को खेल दिया था. वी में बहुत अच्छी बल्लेबाजी, ऑफ साइड पर बहुत अच्छी बल्लेबाजी की थी और रन बटोरे थे. ये लॉन्ग ऑफ क्षेत्र में दर्शनीय स्ट्रोक था प्रतीक गरत का. दमदार बल्लेबाजी करते हैं और फिलहाल ये सारे शॉट जब स्लॉक स्वीप करने का प्रयास करते, स्वीप करने का प्रयास करते, तब जाकर थोड़ी दिक्कतें आती है. जब आउट हुए स्क्वायर लेग पर जो कैच लपका गया था, डांसिंग डाउन द विकेट, सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक था. टीम के कप्तान के खिलाफ, खास करके अपोनेंट टीम के कप्तान के खिलाफ, मुंबई के टीम के खिलाफ इन्होंने ये देखिए कदमों का इस्तेमाल किया, गेंद को कवर के ऊपर से खेल दिया था. स्कोर फिलहाल 77. 6 विकेट आपने खो दिया. स्कोर 77 है. 37 रनों की वो पारी. बल्लेबाज प्रतीक गरत की डीबीएन लाइव द्वारा आपको दिखाएगी. 77 6 विकेट के नुकसान पर प्रतीक गरत 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्मिथ परदेशी का रोल बहुत इंपॉर्टेंट है. ओहो ऑफ टर्म के बाहर गेंद, लेग ब्रेक कर रहे हैं विनय. देखिए कितने गेंदबाज इनके पास है और सारे लेफ्ट हैंडर हैं. 90% गेंदबाजी आप देखेंगे तो लेफ्ट हैंडर इनके पास. ये ऑफ टर्म के बाहर गेंद थी, कवर के ऊपर से खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद घुमा मिला. रियाज ने गेंद को गैदर किया. सिंगल लीजिए, सिंगल लेना बहुत जरूरी. बल्लेबाज तो बिल्कुल आज स्पिन गेंदबाजी जो है ना वो सभा बांधने के लिए आए हैं. करंट रेटेड 5 के ऊपर चला गया. पिछला ओवर अच्छा था जब प्रतीक गरत ने सकारात्मक बल्लेबाजी की है. स्मिथ परदेशी 9 गेंदों में 4. गति का इस्तेमाल किया, स्टीयर किया, रन आपको जरूर मिलेगा. सिंगल लेना बहुत जरूरी क्योंकि एक एंड पर प्रतीक गरत है, मैन इन फॉर्म. स्मिथ परदेशी तुकाराम सर स्ट्राइक रेट इतना बेहतर नहीं है लेकिन सिंगल पे कारगर साबित हो सकता है. ओवर 16 पर प्रगति पर. स्कोर 78 6 विकेट के नुकसान पर. प्रतीक गरत 12 वरती बॅटिंग करतात, स्मिथ परदेशी 5 वरती बॅटिंग करतात. इथून जर पाहिलं तर 4 षटकांचा खेळ शिल्लक राहणार आहे. 16व्या षटकाचा खेळ सुरू आहे. 15.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. क्लीन बॉल. विनय कुमार आले होते आणि सरळ यस्टी डिस्ट्रॉय उद्ध्वस्त झालेले आहेत. मागच्या 3-4 चेंडूचा खेळ पाहिला जिथे स्ट्राईक पासून लांब होते, कदाचित त्याचाही परिणाम असावा. आणि इथं पहिल्याच या चेंडूला फेस करताना खास करून विनय कुमारचा क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, जी आशा अपेक्षा होती. प्रतीक गरत 12 धावा केल्या, 1 षटकार त्या समावेश त्याच्या खेळामध्ये आहेत. अशोक माळी हा बघा, रिप्ले बघा. आत येणारा चेंडू होता विनय कुमार यांचा. हे पहिले षटक हाताळतोय. वेगवान आत येणारा चेंडू होता. पुढचा पाय ना तो बघा लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. विदिन द स्टंप यायचं होतं. तुम्ही लांब गेला, बॉडी पोझिशन थोडीशी मिडविकेटच्या दिशेने गेली होती, बॅटही तिथे गेली होती. सरळ यस्टी उद्ध्वस्त झालेत. आपण याच्या अगोदर चर्चा करतो ती 120ची. 100-120 का व्हायला हव्या? अरे याच्या अगोदर क्वालिफाय नंबर 1 चालला आहे ना, त्यावेळेला याच संघानं, याच टीम युनायटेड CCनं 129 केल्या होत्या आणि प्रतिस्पर्धी SW क्रिकेट कोचिंगनं 94 केल्या होत्या. आता त्यांना त्या 94 वरनं 120 वरती पोहोचायचं आहे, कारण ती चॅलेंजेबल असू शकेल. असं नाही की फायनलचा मॅच आहे, फायनलचा दबाव वेगळा असतो, फायनलचा प्रेशर वेगळा असतो, त्याच्यामुळे ती धावसंख्या चॅलेंजेबल ठरू शकेल. पण तुर्तास धावा 78 धावा.
78 धावा धावफलकावरती आहे. 7वा विकेट, 7 गडी गमावले आहेत HW टीमने. त्याच्यामुळे आत्ताचे येणारे काही चेंडू आहेत ना हे महत्त्वाचे ठरतील या सामन्यासाठी. कारण सिर्फ एक पहलू तो आपने बताया कि अब बल्लेबाजी करने वाली टीम क्या चाह रही है, लेकिन मैं एक बार फिर सामने से यूनाइटेड टीम क्या चाह रही है वो भी एक बार इनका भी प्लान अभी बना हुआ है. 16वां ओवर प्रगति पर 78 रन बनाए हैं. वो जल्दी विकेट लेना चाहेंगे, जल्दी ऑल आउट करने का प्रयास करेंगे SW क्रिकेट कोचिंग सेंटर को, ताकि वो 100 का आंकड़ा या एक बार फिर 90 के पार का जो आंकड़ा है वो थोड़ा परेशान कर सकता है चौथे इनिंग में, क्योंकि ये आज के दिन का दूसरा मुकाबला है. चौथी इनिंग में यूनाइटेड को बल्लेबाजी करनी है. अगर 90 के पार 100 के आसपास भी जाते हैं तो मैं 100 फाइटिंग टोटल नहीं है, लेकिन लड़ने के लिए काफी हो जाएगा. बिलकुल लढणे केले म्हणजे लढण्यासाठी ते फायदेशीर ठरू शकेल. आणि दोन्ही अँगलचा उल्लेख केला, जसं आम्ही उल्लेख केला की तिथे 100च्या वर 120च्या जवळ जायचं आहे. तर टीम युनायटेड CCचा प्रयत्न तोच आपने सही का मागच्या मॅचमध्ये या संघाला मी 94वरती ऑल आउट केलेला आहे. पण इथे जो आपण रिप्लेमध्ये पाहतोय ना, जो पुढचा पाय जो लवकर स्क्वेअर ऑन झाला त्याच्यामुळे लांब गेला. पोझिशन बघा, बॉडी पोझिशन सुद्धा तिथेच गेली. चेंडूवरती नजर नव्हती, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला पाहिलं नाही आहे. बॉडी पोझिशन तिथे रोल झाली आणि यस्टनवरती हा चेंडू आढळला आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाला आहे सौरभ शर्मा. आता बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे शफल केले थोडीशी. सुरुवातीला टॉप ऑर्डर होते ते मिडल ऑर्डरला आले, मिडल ऑर्डरचे लोअर मिडल ऑर्डरला आले ते. हा सुद्धा टॉप ऑर्डरचा आता लोअर मिडल ऑर्डरला फलंदाज सौरभ शर्मा. सॉफ्ट हॅन्ड हलक्या हाताने खेळला आहे. कव्हरच्या दिशेनं जोपर्यंत फील्ड राहील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आपने सही का की तिथून 94च्या आतमध्ये थांबायचं आहे, कारण या संघाची गाडी एकदा का 100च्या पार गेली, 120च्या जवळ गेली तर हे टार्गेट इतकं सहज राहणार नाही आहे. याची जाणीव त्या संघालाही माहिती आहे. ओ अपील झालंय, टर्न झालाय चेंडू, टर्न झालाय, बाहेर लागलाय आणि तिथून बाहेरच्या दिशेनं चेंडू जात होता. चांगलं षटक, प्रत्येक खेळाडूने येऊन चांगल्या गोलंदाजी केली. आता विकेट विनयने घेतले. हा चेंडू बघा, हा टर्न झालाय, आता चेंडू धरू लागला, पण जसा टर्न झाला होता बाहेरच्या दिशेनं चेंडू निघून जात होता. पंचाने तेच सांगितलं, थोडं बाहेरच्या दिशेनं चेंडू निघून जात आहे. 16 षटकांचा खेळ संपलाय आणि जवळ 4.94 5च्या खालचा करंट रन रेट आहे आणि या करंट रन रेटने गेलं तर 100 पर्यंत पोहोचतील. याचा करंट रन रेट वाढवण्याची आवश्यकता टीम साठी. प्रोजेक्टेड स्कोर 99, त्याच्या जवळ जाईल की त्याच्या कमी राहील. तो करम सर, अगर आपके पास 24 गेंदे आप 24 रन भी बनाते हैं ना, तो ये मैजिकल आंकड़ा आएगा. वो इम्पोर्टेंट है मेरे हिसाब से विकेट के ऊपर खड़े रहना. यूनाइटेड क्या चाह रही है, वो 3 विकेट जल्दी उनको लेने हैं. और बल्लेबाजों के लिए मंत्र क्या है, क्रिकेट डोंट योर विकेट. आपको विकेट नहीं खोने हैं. ये इम्पोर्टेंट मैच है. सैयद अपने बॉलिंग मान पर तैयार. स्ट्रोक अच्छा, बल्ले के बीचों बीच गेंद को ड्राइव किया. वाइट स्लॉन्ग पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. दूसरे के लिए पलट गए. विकेट के बीच अच्छी दौड़, 2 रन मुकम्मल. सुंदर, ये बेहतर है. सिंगल को डबल में कन्वर्ट कीजिए, रन बनाइए. स्ट्रोक अच्छा था. वाइट स्लॉन्ग पर खिलाड़ी बिल्कुल बहुत तेजी के साथ चले गए. थ्रो भी किया, लेकिन विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हुए स्मिथ परदेशी और सौरभ शर्मा. बहुत बेहतरीन, बहुत शानदार. और ये रन पूरा हुआ, बिल्कुल रन पूरा हुआ. और खास करके अंपायर सही पोजीशन पे खड़े थे. कलाई के साथ गेंद को ऑनसाइड पर मोड़ दिया. खिलाड़ी बहुत दूर है. क्या जोखिम उठाएंगे और 2 रन मुकम्मल किए. इक्के दुक्के बहुत इंपॉर्टेंट है. 1 को 2 में कन्वर्ट कीजिए. विराट कोहली के बारे में मैंने एक विश्लेषण सुना है, वो महान बल्लेबाज है, इसलिए नहीं कि छक्के चौके मारते हैं, इसलिए महान है, सिंगल को डबल में कन्वर्ट करते हैं और कभी थकते नहीं. इस बार बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर स्मिथ परदेशी और सौरभ शर्मा. ओहो, चंटल पुश किया, थोड़ा सा पुश कर और खुश वाला मामला. पिछले 3 गेंदों में 5 रन, स्कोर 84/7. 3 गेंदों में बहुत ही सकारात्मक बल्लेबाज स्मिथ परदेशी और सौरभ शर्मा द्वारा. 7 गडी जरी गमावले असले ना तरी 2 फलंदाज मैदानावरती आहेत, सौरभ शर्मा आणि स्मिथ परदेशीचा खेळ आपण पाहिलाय. पण या ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये सौरभ शर्माने सुद्धा चांगला खेळ केलाय. असं नाही की त्यांनी चांगले केलेले, त्यांनी सुद्धा चांगला खेळ केलेला आहे संपूर्ण ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये. जे बॅटिंगच्या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. कट करायचा प्रयत्न होता ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉईंट रिझर्वमध्ये काय फिल्डिंग झाले, सुंदर. आणि इथे पंचांचा निर्णय आउट.
OUT कदाचित या क्रीजच्या बाहेर राहिले की काय. रनआउटच्या स्वरूपात पंचांचं बोट वर झाले. स्मिथ परदेशीला इथे परतावं लागलंय, पण बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक फिल्डर सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाने केलंय आणि अशा वेळेला विकेट गमावलेला आहे. स्मिथ परदेशी थोडंसं कॅज्युअली खेळले, कॅज्युअली खेळलं होतं. क्रीजमध्ये येण्याची आवश्यकता होती. 5 धावांचं योगदान देऊन स्मिथ परदेशी परतलेले आहेत. 12 चेंडूचा सामना त्यानेही केला आहे, पण अशा क्षणाला विकेट गमावला आहे. जिथून तुम्ही उल्लेख केला होता ना 24-24चा, हा फटका बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता, कट करायचा होता. काय क्षेत्ररक्षण, पिकअप अँड थ्रो. आणि ज्यावेळेला चेंडू गॅदर झाला इथे क्रीजच्या बाहेर राहिले. कदाचित तेच दाखवण्याचा प्रयत्न यष्टीक्षक सुद्धा करतात स्क्रीनवरती, आपण पाहूया. हा चेंडू क्लीन पिकअप केला यष्टीक्षकानं. त्याच्यानंतर आरामात पोचायला हवं होतं. स्मिथ परदेशी यांनी आरामात याचं पहिलं तर तुम्ही कॅज्युअली थोडंसं घेतलं. इथे बघा बरोबर बॅट तुम्ही लावली, पण त्या क्रीजच्या थोडंसं कॅज्युअली बॅट थोडीशी वर घेतली पुन्हा एकदा, आणि तोच प्रयत्न झाला आहे. आणि पंचांचा निर्णय आउट. षटकाची सुरुवात होते. 17 षटकांचा खेळ संपलाय, तो 17वा षटक चालू आहे. आणि या षटकाचा खेळ संपलाय जसा तुम्ही तो उल्लेख केला होता, 24 चेंडूमध्ये 24 नक्कीच चांगल्या ठरल्या अशा. इथूनही अजून कहाणी 17 षटकाचा खेळ सुरू आहे. आउटसाइड एज, अब यह रन कहाँ से भी आए, आने जरूरी है. धावा कुठूनही येऊ द्या, बॅटच्या मधोमध येऊया, बॅटच्या कडेला लागून येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. हा चौकार आलाय बॅटची आउटसाइड एज, आणि चेंडू पाठीमागे थर्डमॅन रिझर्वमध्ये गेला. आसिफ शेख यांच्या बॅटमधनं हा चौकार, या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला 88. हा चेंडू बघा ऑफ स्टंपच्या बाहेर जोरात बॅट स्विंग जोरात होती, ड्राईव्ह करायचा होता तो आसिफ शेख यांना. बॅटची बाहेर कडा थर्डमॅन रिझनमध्ये हा चौकार आलाय. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 88, लॉस ऑफ 8. 88 8 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता 18व्या षटकाला सुरुवात होते. आसिफ ने जो पिछले मैच में क्लासिकल कवर ड्राइव खेला था, देखने के लिए बिल्कुल मज़ा आया था. अब फिलहाल वो बाहरी किनारे का उसी तरह का स्ट्रोक खेलने का प्रयास. रन बिल्कुल कैसे भी आए, दे ऑल काउंट होने वाले हैं. अब देखिए SW क्रिकेट कोचिंग सेंटर का टारगेट क्या रहेगा, वो पहले 100 का आंकड़ा पूरा करना चाहेंगे. लेकिन इम्पोर्टेंट रोल है सौरभ शर्मा और आसिफ शेख. गेंद को शानदार तरीके से खेल दिया, खिलाड़ी तैनात है, बहुत बढ़िया फील्डिंग, 1 रन आपको मिलेगा. आसिफ ऑफसाइड पर बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं. सौरभ शर्मा दूसरे पायदान पर है बतौर बल्लेबाज. वैसे वो ऑलराउंडर खिलाड़ी हैं. स्कोर 89.8. अभी गेंदे हैं आपके पास. प्रॉब्लम क्या है SW के लिए, विकेट ज़्यादा नहीं है. करंट रेटेड 5 के ऊपर 5.18 का है. विनय अपने बॉलिंग पर तैयार. पहला ओवर नब्बे तोली गेंदबाजी के थे, इकोनॉमिकल रहे थे, अच्छी गेंदबाजी करते हुए विकेट भी प्राप्त किया था. अपने बॉलिंग पर गेंदबाज तैयार. इस बार गली में खिलाड़ी है, रन लेना चाह रहे, खतरा हो सकता है. इस बार आसिफ ने पूरा किया रन. एक रन भी बिल्कुल है ना, उसकी कीमत और बढ़ने वाली है. और एक बॉल इवेंट के बराबर हो जाएगा. वैसे वो पहली पारी है, दूसरी पारी में और मजा आएगा. लेकिन अब 90 का आंकड़ा इन्होंने पूरा किया. आप और 10 रन बनाने का प्रयास करेंगे और उसके बाद में 110 120 के बारे में सोचेंगे. अपने बॉलिंग पार्ट पर गेंदबाज फिलहाल तैयार हो रहे. विनय ये रन पूरा किया. आसिफ ने जान हथेली पे लेके भाग रहे थे आसिफ शेख. ओ बल्ले का अनुनी किनारा, भाग्य का सहारा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. तुकारम सर ये दूसरी बार हुआ है. पहली बार आसिफ जो बिल्कुल वो आउट के बाहर गेंद थी, कवर क्षेत्र में कवर ड्राइव लगा रहे थे, बाहर ही किनारा लगा. इस बार बल्लेबाज बैकफुट पर, सौरभ शर्मा बैकफुट पर खेलना चाहते. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. इस गेंद के ऊपर निगाह डाली है, बैकफुट पर चले गए, ऑन साइड पर खेलना चाहते थे. बल्ले का अनुनी किनारा और लेग स्टंप के बहुत करीब से गेंद चली गई. आपने सही कहा, गेंद और बल्ले के बीच संपर्क होता है, रन आते, वो भी काउंट होने वाली है. बल्ले का अंदर किनारा लगा, परिणाम देखा जाएगा. कितने रन बने, 4 रन, वो काउंट किया होने वाले. स्कोर 94, लॉस ऑफ 8 विकेट. 94 धावा धावफलकावरती आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. काय सुंदर फटका, सुंदर. आजच्या दिवसातील एक देखणा षटकार
सौरव शर्माच्या बॅटमधनं डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ स्क्रीनच्या वरती षटकार आणि 100 धावा धावफलकावरती आहेत. 100 धावा धावफलकावरती हँड्रेड ज्याचा उल्लेख चर्चा आपणही करतोय. हा चेंडू बा विनय कुमार यांचा फ्लॅटेड डिलिव्हरी डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावले आणि पुढे सरसावत असताना एक बिग हिट षटकार सौरव शर्मा यांच्या बॅटमधनं आता आलाय. 2 नशिबाचे चौकार होते या बॅटचे. आउटसाइड एज एक इनसाइड एज. इन आणि आउटवाला खेळ मैदानावरती चालला होता त्यावेळेला हा मिडल ऑफ द बॅट बरोबर बॅटच्या मधोमध चेंडू लागलाय. सौरव शर्मा खालच्या क्रमांकावरती आल्यात पण बॅटिंग स्ट्रेंथ आहे. ताकद आहे. आता कहाणी बदलली. खेळ बदलाय. खेळणे का रंग बदलाय. खेळाचा रंग थोडासा बदललाय. जो स्ट्रगल करत होता स्ट्रगलिंग वाला खेळ चालू होता तो मागच्या 3 चेंडूवरती 4-6-4 आता खेळ झालाय. 100ची वेस ओलांडलेली आहे. हा वेगवान चेंडू हाताळला गेला होता. स्विप करायचा होता चेंडूला. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि जोपर्यंत फील्डर थोडेसे ब्लाइंड झाले चेंडूवरती नजर हटली. जसं हायवेवरती लिहिलं असतं ना नजर हटी दुर्घटना. या नजर हटीवर गेंदबाजी असं म्हणूया. नजर हटली. धावा धापलकावरती 104 104 धावा धापलकावरती आहेत. 18व्या षटकाचा खेळ आता सुरू आहे. आतापर्यंत सर्वात मोठं षटक आलंय. सौरभ शर्मा स्ट्रायकर एंडला शेवटचा चेंडू या षटकातील. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. धाव घेण्याची संधी नाही आहेत. एक संधीची धाबाची आली होती ती निसटलेली होती. त्यानंतर 2 चौकार 1 षटकार. 18 षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 104 धावा धापलकावरती 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 21 वरती सौरभ शर्मा बॅटिंग करतात. आसिफ शेख 5 वरती बॅटिंग करतात. 12 चेंडूचा खेळ आहे. 12 मध्ये 12 12 मध्ये 15 पंती 120 जसं तुम्ही चर्चा केलेली आहे तो चॅलेंजेबल ठरू शकतील अशा क्षणाला. टारगेट दोनों का एक ही है. मतलब एक तरफ बल्लेबाज चाह रहे 120 लेकिन दूसरी तरफ से गेंदबाज चाह रहे 2 विकेट. 2 शिकार आपको करनी है. लेकिन इसी बीच सौरभ शर्मा ने जान डाली है और खास करके हमारे अपडेट वो दिखाएंगे 2 बहुत अच्छे स्ट्रोक बल्लेबाज के. सौरभ शर्मा ने वो छक्का जड़ा था. प्रवीण वो सिक्सर और चौके. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है सौरभ शर्मा की. अच्छी गेंद थी. ब्रॉकऑन में गेंद थी. ऑन साइड पर खेल दिया. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में मन बना लिया. खतरा हो सकता है. आसिफ को भागना पड़ेगा. थ्रो अच्छा नहीं है. 2 रन लेने का मौका है. गेंद अच्छी थी लेकिन सोच बल्लेबाज की बहुत बेहतर है. अब आपके पास अभी इस इनिंग की बात करें तो 11 गेंदें आना बाकी है. स्कोर 106 रन 8 विकेट के नुकसान पर. सौरभ शर्मा 21 पर गेंद रहे. बहुत इंपॉर्टेंट पारी. 9 गेंदों का सामना किया. आसिफ शेख ने 7 रन बनाए हैं. संदीप यादव जो तुरुप का पत्ता यूनाइटेड टीम का गेंदबाजी कर रहे हैं. शॉट अच्छा है. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल है. 4 रन. वैसे तो खूबसूरत तो मरीन ड्राइव भी है लेकिन उससे खूबसूरत ये कवर ड्राइव है. क्या शॉट है आसिफ भाई. ये इससे पहले इस तरह का स्ट्रोक खेला था. इसी स्ट्रोक के लिए वो जाने जाते हैं. इनका ये सिग्नेचर स्ट्रोक है आसिफ शेख. और ये चौका देखिए किस तरह से थोड़ा सा एक जो कि पैर उनका लेग स्टंप के बाहर चला गया. आगे गेंद थी. ड्राइव किया. लॉन्ग अप पर खिलाड़ी है. भागने की कोशिश की लेकिन कोई मौका नहीं. गेंद घास को आग लगाते हुए बाउंड्री लाइन के बाहर चले गए 4 रनों के लिए. 110 एक बार 100 का आंकड़ा. 110 का आंकड़ा. अब टारगेट 120. ये एक बार इंपॉर्टेंट है. 120 के पार जाना बहुत जरूरी है. संदीप यादव विकेट के तलाश में है लेकिन ये दोनों खिलाड़ी शातिर हैं. हरपन मौला खिलाड़ी है. सौरभ शर्मा आसिफ शेख. लास्ट 15 बॉल की कहानी आपके स्क्रीन पर है. मोमेंटम बल्लेबाजों के पास. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. लॉन्गर पर खिलाड़ी तैनात है. खराब फील्डिंग. गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ. क्या 4 रन मिलेंगे देखने वाली बात है. गलतियां हो रही. यूनाइटेड की टीम बिल्कुल पहले जो 15 ओवर का खेलता बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया था. फिलहाल देखते इस पर क्या हुआ था मैदान के अंदर. और ये गेंद आई. बहुत बढ़िया खेल मैदान के अंदर. आसिफ द्वारा दमदार बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार आउट. ये शॉट अच्छा नहीं था. आसिफ भाई ऑफ साइड पर खेलना था आपको. आपने मिड विकेट को टारगेट करने का प्रयास किया. आम बॉल था. अंदर गेंद आई. गेंद अंदर. दंडी बाहर. आसिफ मैदान के बाहर.
जिन्होंने बनाए 13 रन, 7 गेंदों का सामना किया। और SW क्रिकेट कोचिंग सेंटर की बात करें तो करण सर ये 9वां झटका, 7 गेंदों में 13 रन, स्ट्राइक रेट 185 का, बहुत अच्छा खेल रहे थे। और 2 चौके, बहुत बढ़िया बल्लेबाजी रही, खास करके ऑफ साइड पर स्टकर पर बहुत ही दर्शनीय स्ट्रोक था। ये गेंद टप्पा खाने के बाद अंदर आई। जो गलती घरत साहब ने की वही गलती आसिफ ने की है। आखिरी जोड़ी मैदान के अंदर है और अब जाकर ये देखिए किस तरह से बल्लेबाजी आसिफ की रही है। ऑफ साइड पर एक बहुत ही खूबसूरत वो कवर ड्राइव था, एक बार बल्ले का बिल्कुल वो बाहर किनारा लगा तो वो चौका था। उसके बाद में ऑन साइड पर बिल्कुल इन्होंने रन बनाए, लेकिन ऑफ साइड पर बहुत अच्छा खेलते वो एक बार फिर बैगन बिल बता रहा है। और ये विकेट देखे, विकेट बिल्कुल क्रीज के कोने का इस्तेमाल, वो बाहरी किनारा, वो चौका था, चौका बिल्कुल वो बाहरी किनारा। और उसके बाद में वो कमाल का स्टक कवर ड्राइव, बहुत अच्छा स्ट्रोक था वो। ये देखिए एक बार फिर वो शॉट, आगे गेंद थी, क्रीज के कोने का इस्तेमाल, फ्रंट फुट पर खूबसूरत स्ट्रोक था। और 7 गेंदों में 13 रन बनाए। अब जाकर नए बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं मुबस्सिर। मुबस्सिर शेवटची जोडी मैदानावरती आहेत. हलक्या हातानं चेंडूला खेळायचं होतं, जसं तुम्ही उल्लेख केला ऑफस्टम्पच्या बाहेर तुम्ही इतकं चांगलं क्रिकेट खेळत होता, पण जी चूक अगोदरच्या फलंदाजानं केली. आता 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान आता बघूया शेवटची जोडी मैदानावरती 7 चेंडू खेळणं तेही गरजेचं आहे, पण ऑलआउटच्या दिशेनं जाणार. हलक्या हातानं टाळ्यांचा गजर तिथे प्लेटसाठी पण झालाय. का झालाय? कारण शेवटचं षटक शिल्लक आहे, 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धाबालकावरती 112, 1-1-2 लॉस ऑफ 9 विकेट. फायनलचा मॅच आहे, ग्रँड फिनालचा मुकाबला आहे. आणि जसं श्रीकांत जाधव यांनी उल्लेख केला आहे, फार मोठी स्पर्धा आहे. जसं लाखाचं बक्षीस आहे ना, तशी लाख मोलाची स्पर्धा पण आहे. या स्पर्धेचं विजेतेपद पटकावणं हे स्वप्न आहे प्रत्येकाचं. ते स्वप्न घेऊन टीम युनायटेड CC हा संघ देखील आलाय आणि SW कोचिंग हा संघ देखील आलाय. या स्पर्धेला जिंकण्याचं स्वप्न घेऊन या मैदानावरती आलाय. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रयत्न क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा तोच आहे की पुढच्या 2 चेंडूवरती विकेट घेऊन ऑल आउट, तर पुढच्या 6 चेंडूवरती किमान 6, जमलंच 10 धावा करणं, ते प्रयत्न असणार आहे. और मुझे लग रहा है आने वाले 6 गेंदें सौरभ शर्मा ही खेलने वाले हैं। बहुत अच्छी गेंद, पहली गेंद पर जवाब नहीं था बल्लेबाज के पास। विनय जिनके खिलाफ पिछले ओवर में 16 रन बनाए थे बल्लेबाजों ने, ये अच्छी गेंद थी। ऑन साइड पर मिड विकेट को टारगेट करना चाहते, वहां गेंद को खेलना चाह रहे थे बल्लेबाज सौरभ शर्मा। क्या भागेंगे? बिल्कुल इस बार भाग रहे हैं। मुझे कुछ समझ में नहीं आया। तुकाराम सर अपने पार्टनर के ऊपर विश्वास रखा है, लेकिन आपके पास अब ज़्यादा विकेट नहीं है। आखिरी जोड़ी मैदान के अंदर हैं। 113 रन 9 विकेट के नुकसान पर मुबस्सिर बतौर गेंदबाज बहुत ही शानदार प्रदर्शन, 11 विकेट चटकाए हैं, लेकिन अपने आप के लिए रन बनाने हैं। ये एक परेशानी है, मुझे समझ में नहीं आया। सौरभ सेट बल्लेबाज है और इस वक्त भागने की ज़रूरत नहीं है। आपने मौका दिया मुबस्सिर को, लेकिन वो गेंदबाजी बहुत अच्छी करते हैं। विनय को मौका मिला, वो बिल्कुल दबाव डालेंगे, विकेट प्राप्त करने का प्रयास करेंगे। हवा में बहुत ऊपर, लॉन्ग ऑन पर गेंद के नीचे खिलाड़ी सौरभ शर्मा ने बहुत बड़ी गलती की। वो रन आपको नहीं लेना था, वो रन आपको नहीं लेना था। अगर बिंदी गेंद आती तो कोई परेशानी नहीं होती, क्योंकि मुबस्सिर ज़्यादा अच्छी बल्लेबाजी नहीं करते। विनय को फायदा मिला और टीम का यूनाइटेड क्या चाहती, विकेट चाहती थी, वो विकेट इनको मिला, प्लान सक्सेसफुल हुआ। और पार्थ ने बहुत अच्छी गेंदबाजी की, पार्थ ने बहुत अच्छी गेंदबाजी की। पार्थ ने कैच लिया था और विनय की बहुत अच्छी गेंदबाजी। तो ये देखिए ऑन साइड पर गेंद को खेलने का प्रयास किया गया था, बहुत ऊपर गेंद और बहुत बढ़िया तरीके से एक बार फिर गेंदबाजी विनय की। विनय 2 विकेट चटकाते हुए शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, मिस टाइम स्ट्रोक बहुत ऊपर और तारा बंडल में गेंद थी, अभी गेंद के नीचे आई और अच्छा कैच। साहिल कैमरामैन कमाल कर रहे हैं। और सौरभ शर्मा नॉट आउट रहे, 22 पर 11 गेंदों का सामना किया। 20 ओवर का खेल जो था, जिसमें ऋतिक 16 रन, श्रीकांत अपना खाता नहीं खोल पाए, सुरेश गुरु 11 रन 26 गेंदों का सामना किया। उमेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी जिनका बहुत महत्वपूर्ण विकेट आप देख सकते, पार्क मिला 9 रन बनाए, 10 गेंदों का सामना किया। दीपेश गाबड़ इंपॉर्टेंट खिलाड़ी थे, इनका भी रोल इंपॉर्टेंट था। लेफ्ट हैंडर 8 रन बनाए, 15 गेंदों का सामना किया। पार्थ ने उनका बहुत महत्वपूर्ण शिकार किया।
प्रतीक घरत 10 रन 12 गेंदों का सामना किया, विनय को जो है सफलता मिली और दीपक सिंह आज अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए, सईद का शिकार हुए और अपना खाता नहीं खुल पाए। तो स्मिथ परदेशी रन आउट 5 पर 12 गेंदों का सामना किया। सौरभ शर्मा जिन्होंने मोमेंटम अपनी टीम के लिए बनाया था 17, 18, 19 पर ओवर, लेकिन 20 पे ओवर में सेंसिबल क्रिकेट इन्होंने नहीं खेले। 22 रन 11 गेंदों का सामना किया। आसिफ के 13 रन और मुबशिर ने अपना खाता नहीं खोला। 19 ओवर और 4 गेंदों का खेल, 17 स्टार्स है, रन रेट 5.75 का है। इससे बेहतर बल्लेबाजी हो सकती थी खास करके सौरभ शर्मा से, लेकिन एक गलती उसके ऊपर चर्चा होगी तुकरम सर। उससे पहले हम देखेंगे खास करके गेंदबाजी की त्याच्यावरती चर्चा पण सुरुवात चांगली गेली होती। संदीप यादवनं ज्यावेळेला गोलंदाजीला पहिल्या षटकामध्ये विकेट प्राप्त केला, 4 षटकांचा स्पेल पहा, 23 धावा खर्च करताना 1 विकेट। सय्यद मोहम्मद असीम 3 विकेट, अर्ली स्ट्राईक केला होता, 3 विकेट, तेही 3 मोठे विकेट होत्या। 14 धावा खर्च करताना 3 विकेट, थोडेसे महागडे ठरले। कासिम मलिक 3 षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या गेल्या। मध्ये येऊन पार्थनं आपली निवड सार्थ ठेवली, 4 षटकामध्ये 14 धावा खर्च करताना 3 विकेट त्यांनी प्राप्त केल्या। 2 षटकं नसीम खान यांची आपण पाहिली, ज्याच्यामध्ये 13 धावा खर्च केल्या गेल्या आणि विनय कुंवर शेवटला आले, 2.4 षटकं त्यांनी हाताळली, 19 धावा खर्च करताना 2 विकेट प्राप्त केल्या। ऑल ओव्हर संदीपनं स्टार्ट केलं, सय्यद मोहम्मद आसिफ याने 3 विकेटनं त्यांना साथ दिली। मध्ये पार्थ नेऊन पूर्णपणे कॉलॅप्स होईल टीम याचं पाहिलं आणि विनय कुंवरनं या इनिंगला समाप्त केलंय। हा सर्व वॅगनविल आपण पाहू शकता। पाठीमागे आपण बघितलं तर थर्डमॅन क्षेत्रामध्ये धावा आहेत, लॉंग लेग रिझर्वमध्ये धावा आहेत, लॉंग स्टॉप रिझर्वमध्ये धावा, कव्हरला 2 चांगले फटके, 3 एक बॅकफूट पंचही पाहिला होता, एक समोरच्या दिशेनं षटकार जो सौरभ शर्मा यांच्या बॅटमध्ये पाहिला आहे, एक मिड विकेटला षटकार जो प्रतीक घरच्या बॅटमध्ये आपण पाहिला होता आणि एक चौकार जो लॉंग ऑनला पाहिला होता। ऑल ओव्हर 20 षटकांचा खेळ पूर्ण नाही झाला, 19.4 षटकामध्ये 113 धावा आणि 114 धावांचं लक्ष इथे समोर आहे। आपण चर्चा चालू होती ते 120ची, 120 नाही झाल्यात, पण